आणि खाली जिल्हा परिषद ऑफिस तिथं खाली आल्यानंतर विचारलं की बाबा मला बटन दाबली की लाईट लागते, त्याचा कोर्स करायचा आहे. रात्री 11 ते पहाटे 5 रात्री कॅन्टीनमध्ये मी वेटरचं काम केलं आहे आणि 2 वर्ष मी ITI केली. हा म्हणता माझी 2 वर्ष संपली. मी ITIला पहिला आलो, मला 84% पास मिळाली. आज आम्ही 27 स्टेटमध्ये भारतातल्या जवळजवळ आम्ही 70,000 टॉयलेट सगळीकडे दिले. ना नफा ना तोटा धर्तीवरती. दुष्काळ असल्यामुळं किंवा पाऊस पडत नसल्यामुळं कसं तरी एक टाईम खायला आम्हाला मिळायचं, कसं तरी. मग एक टाईम मग काहीतरी माडगंच खा, मकाच्या कण्याच खा किंवा ज्याला असं काहीतरी एक टाईम मॅनेज करायचं आणि एक टाईम भाकरी. प्रत्येक गरीब मुलगी जी असेल त्या मुलीनं फक्त आम्हाला लग्नपत्रिका जर दिली, गरीब मुलगी असेल तिला माने मामाकडून आणि माने ग्रुप कंपनी फुकट टॉयलेट आम्ही लग्नात गिफ्ट म्हणून देतो. हे पहा, भारत सरकार सगळ्याला नोकऱ्या देऊ शकत नाही. तुम्ही आता ते विसरा. खाजगीमध्ये एवढ्या नोकऱ्या नाहीत. तुम्ही शिक्षण घेतले, तुम्हाला काही करायची इच्छा आहे, तुम्ही उद्योगधंद्यातनं यायला, उद्योगधंदाच करायला पाहिजे. तुम्ही नोकरी मागणारे नाही, नोकरी देणारे व्हायला पाहिजे. आणि धंदा करायला फारसं लागत नाही. तुमच्याकडे जिद्द, चिकाटी आणि कष्ट करायची तयारी असली की मी 101 स्टॅम्प पेपरवरती लिहून देतो, तुम्ही धंद्यात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीये. नमस्कार. विनर्स टॉक शोच्या आजच्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत. अक्षय कुमारचा टॉयलेट सिनेमा पाहिला नाही अशी व्यक्ती मला वाटतं भारतात शोधून सापडणार नाही. पण आज मी तुमच्या भेटीला घेऊन आले आहे एक खरे टॉयलेट मॅन. खरं तर टॉयलेट मॅन ही एकच उपाधी त्यांना नाही आहे. थर्माकोल मॅन, सेल्फ मेड मॅन अशा अनेक उपाध्यांनी ते ओळखले जातात. भारतातल्या नव्हे तर जगातल्या 45 देशांमध्ये आज थर्माकोल उद्योगामध्ये त्यांचं नाव हे 1 नंबरला मानलं जातं. इतकंच नाही तर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये सुद्धा त्यांच्या उद्योगाची नोंद झालेली आहे आणि भारत सरकारच्या थर्माकोल निर्मितीचं पेटंट सुद्धा त्यांच्या नावावर आहे. असे प्रसिद्ध उद्योजक रामदासजी माने आज आपल्याबरोबर आहेत. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. थँक्यू. आता मी जे म्हटलं की टॉयलेट मॅन, कारण थर्माकोल पासून टॉयलेट निर्माण करणं ही एक वेगळी कल्पना तुम्ही राबवलीत आणि त्याचं कौतुक देशाच्या पंतप्रधानांनी मोदी साहेबांनी सुद्धा केलं. तर याविषयी थोडंसं सविस्तर सांगा. साधारण 2005 मध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान महाराष्ट्र शासनानं चालू केलं. त्यावेळी RR पाटील उपमुख्यमंत्री होते आणि बऱ्याच वेळा ग्रामीण भागामध्ये सर्व महिला ओपन डिपेक्शन ज्याला आपण ओपनवरती जायच्या. आणि त्यावेळी असं काय टॉयलेटचा कॉन्सेप्ट नव्हता ग्रामीण भागामध्ये. शहरामध्ये ठीक आहे. तर बऱ्याच वेळा महिलांना जे तिकडं पोटाचे विकार जे व्हायचे त्याचं मूळ कारण असं होतं घरात टॉयलेट नसणं. आणि संध्याकाळी अंधार पडल्यानंतरच त्या महिलांना ओपन डिपेक्शनला जावं लागायचं. अशा वेळी RR पाटीलनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान चालू केलं. आणि त्यावेळी चंद्रकांत दळवी साहेब हे RR आबाचे PS होते. ही खरी संकल्पना चंद्रकांत दळवी साहेबांची. आणि त्यांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान चालू. त्याच्यामुळे खटाव तालुक्यामध्ये निडळ गाव आहे आणि त्यावेळी निडळ गावाने पहिला क्रमांक पटकावला आणि त्याला महाराष्ट्र शासन 25 लाख रुपयाचं बक्षीस द्यायचं. असं झाल्यानंतर आम्हालाही असं वाटलं की बाबा महाराष्ट्र शासन 25 लाख रुपयाचं बक्षीस देतंय. तर त्यावेळी आमच्या गावचे प्रभाकर देशमुख त्यावेळी ते कोल्हापूरला CU होते, ते IS आहेत. आणि ते माझ्याकडे आले आणि ते मला म्हटले की माने साहेब तुम्ही आमच्या गावचा एकमेव उद्योजक आहे, कारण ग्रामीण भागात शेतकऱ्याकडे पैसेच नाही आहेत. तर बाबा तुमचं योगदान मोठं पाहिजे. म्हटलं साहेब किती लागतील? तर ते म्हणले 7 लाख रुपये. साहेब म्हटलं 5 लाख रुपये मी देतो, तुम्ही पण लाख रुपये टाका. आणि जे बाकीचे जी मंडळी जे आहेत कोणी 10 रुपये देईल, 20 रुपये देईल, 50 रुपये देईल, अशा पद्धतीनं. कारण ते टॉयलेट त्याला फुकट दिलं तर त्याचा उपयोग होणार नाही. कारण खेडेगावाला काय होतं की कोंबड्या असतात, शेळ्या मेंढ्या असतात. ते आमच्या भागात खूप लांडगे आहेत. तर ते कोंबड्या किंवा शेळ्या मेंढ्या ते लांडग्याने नेऊ नये म्हणून ते टॉयलेटमध्ये ठेवतील. तर तुमचे त्याच्यात 10 रुपये किंवा 50 रुपये जर असतील ते वाटेल तुमचं टॉयलेट आहे. तर साहेबांनी, प्रभाकर देशमुख साहेबांनी ते इम्प्लिमेंट केलं. ज्याची ऐपत जेवढी असेल, कुणी 10 रुपये दिले, 20 रुपये दिले, 50 रुपये दिले, तर त्याला त्याच्यात ते घेतले आणि आम्ही घरोघरी टॉयलेट असं ते बनवायला म्हणजे बरंचसंच योगदान मी दिलं. आणि त्याच्यानंतर हे सगळं गाव स्वच्छ झालं, सुंदर झालं. आणि त्यावेळी विकास देशमुख, नितीन करीर विभागीय आयुक्त होते. ही सगळी मंडळी, कडू पाटील साहेब होते जिल्हा परिषद CO, ही सगळी मंडळी आमचं गाव बघायला आली, लोधोड गाव बघायला आली. आल्यानंतर ते सगळं गाव स्वच्छ, सगळं सुंदर पाहिलं. आणि त्याच्यानंतर त्यांना वॉशरूमला जायचं होतं.
तर नेमकं आम्ही सगळी 198 टॉयलेट बनवली, पण ग्रामपंचायतीला मात्र आमच्याकडे ते टॉयलेट बांधायचं राहून गेलं, म्हणजे लक्षातच नाही कुणाच्या आलं. आणि त्यावेळी मग ते नितीन करगी म्हटले की माने साहेब, जर अजून 2 टॉयलेट जर तुमच्या गावात जर असतील तर तुमचं गाव पहिल्या क्रमांकासाठी इलिजिबल होईल. आणि मग आता त्यात वेळ राहिला फक्त 7च दिवस, आणि 7 दिवसात महाराष्ट्र शासनाची टीम ती इन्स्पेक्शनसाठी गाव बघायला येणार होती. आता 7 दिवसात खेडेगावाला टॉयलेट बनवणं म्हणजे फार अवघड काम आहे. एखंड विटा आणायच्या, एखंड वाळू आणायची, सिमेंट आणायचं, ते टॉयलेटचं भांडं त्या काळात सातारामध्ये मिळायचं, म्हणजे 50 किलोमीटरवर ते टॉयलेटचं भांडं आणावं लागायचं. आणि असं झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खेडेगावला एकतर ते टॉयलेट बांधायला गवंडी लागतो, ज्याला आपण मिस्त्री म्हणतो, तो खेडेगावाला अवेलेबल नसतो. तो कुठल्या तरी एखाद्या दुसऱ्या गावातनं तो शोधून आणावा लागतो. आणि मग असं झाल्यानंतर 2 टॉयलेट म्हटल्यानंतर बाबा हे घ्या 30,000 रुपये. मी सरपंच आणि ग्रामसेवक त्यांना दिले, म्हटलं बाबा बांधून टाका. त्यांनी मसोडवरनं सिमेंट आणलं, दहिवडीवरनं काय सामान आणलं, आणि टॉयलेटचं भांडं सातारमधनं आणायला गेले. सिमेंट जे आणलं ते काय झालं, त्या दिवशी जोरदार पाऊस पडला आणि सगळं सिमेंट आमचं 7 ते 8 कोटी सगळं भिजून गेलं. त्याचा झाला गट्टा. दुसऱ्या दिवशी मला ग्रामसेवकांनी आणि सरपंचांनी फोन केला की अहो ते साहेब सिमेंट सगळं ते भिजून गेलं. तर म्हटलं बाबा तुम्ही देशमुख साहेबांना सांगा. मग देशमुख साहेबांना त्यांनी फोन केला, ते म्हणजे आता माने साहेबच काय करायचं ते करतील. म्हटलं बाबा दुसरे पैसे देतो, पण माने साहेब आता पैसे दुसरे देऊन दुसरं सिमेंट आणून, जे गवंडी जो आहे त्याच्या पोरीचं लग्न आहे तर तो काय आता बांधायला येऊ शकत नाही. तर असं हे ग्रामीण भागातल्या. त्याच्यानंतर मला देशमुख साहेबांचा फोन आला की म्हणे माने साहेब काय करता येईल. म्हटलं साहेब मला आजचे दिवस वेळ द्या, मी काहीतरी त्याच्यावर विचार करतो. तुम्हाला सांगतो मॅडम, मी रात्रभर झोपलो नाही आहे. त्यात एक मोल्डचं डिझाईन केलं, त्याच्यात थर्माकोल सँडविच केलं, असं डिझाईन केलं. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही तो प्रयोग केला, म्हणजे रात्रभर स्वप्न पडलं कसं बनवायचं ते, संकल्पना तयार केली. दुसऱ्या दिवशी त्याचं प्रॅक्टिकल केलं, ते थर्माकोल सँडविच त्याच्यामध्ये केलं, आरशे डिझाईन करून त्यात कॉन्क्रीट त्या मोल्डमध्ये ओतलं, आणि आम्ही एक साधारणतः 12 तासांनी ते मोल्ड ओपन केला. तुम्हाला काय सांगू, एवढं सुंदर ते टॉयलेट बनलं गेलं, जे आम्ही गावाला ते टॉयलेट आम्हाला 1.5 महिना लागायचं ते बनवायला, आणि ते 2च तासात टॉयलेट तयार झालं. आणि अशा पद्धतीनं आम्ही ते 2 टॉयलेट एका ट्रकमध्ये. देशमुख साहेबाचा फोन आला, काय झालं. म्हणलं साहेब माझा प्रयोग सक्सेस झालेला आहे, मला आता फक्त 2 दिवस वेळ द्या. अरे म्हणे 4थ्या दिवशी ते लोक येणार आहेत, त्याच्या अगोदर ते टॉयलेट पाहिजे. म्हणलं 2 दिवस सुख द्या, मी ट्रकमध्ये ते 2 टॉयलेट घालतो. आणि आम्ही ते गावाला नेली. आता खेडेगावाला त्या क्रेन सुद्धा नसतात, शहरात सगळं असतं. मग आम्ही एका विहिरीत ते तिगाड होतं, दगड काढायला लागतं, ते तिगाड आणलं, ट्रकच्या बाजूला ठेवलं, त्या तिगाडानं टॉयलेट उचललं, जिथं पाहिजे तिथं ठेवून दिलं. ते टॉयलेट बसवल्यानंतर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र शासनाची टीम आली, त्यांनी गाव पाहिलं. आणि तुम्हाला काय सांगायचं की आम्हाला 4थ्या दिवशी पहिल्या क्रमांकाचं बक्षीस डिक्लेअर 25 लाख रुपये आमच्या गावाला मिळाले. आणि ते जे काही 25 लाख रुपये जे गावाला जे मिळाली, तर त्याच्यातनं हे झाले की त्यावेळी ग्रामसभा एक झाली. त्या ग्रामसभेमध्ये प्रभाकर देशमुख साहेब म्हटले की माने साहेब तुम्हाला डॉलरमध्ये तर पैसे मिळतात, व समाजसेवा म्हणून हे टॉयलेटचं प्रोडक्शन असंच चालू ठेवा, आणि ह्याची खूप गरज आहे ग्रामीण भागामध्ये. कारण टॉयलेट बांधायला जे आता मी तुम्हाला अडचणी सांगितल्या, तर त्या अडचणी खूप आहेत. तर तुम्ही असंच करा. आणि त्या ग्रामसभेमध्ये आम्हाला 25 टॉयलेटची आम्हाला ऑर्डर बुक झाली. अशी त्या टॉयलेटची सुरुवात झाली. मुळातच गावाच्या भल्यासाठी म्हणून त्याचा जन्म झालेला आहे. आणि तुम्ही म्हणालात तसं की स्त्रियांच्या खूप आरोग्याच्या समस्या या सगळ्याशी निगडीत आहेत. मी ज्या सिनेमाचा उल्लेख केला टॉयलेट, त्या सिनेमामधून त्यांनी हे सगळे प्रॉब्लेम्स मांडले होते, पण मला वाटतं त्याचं सोल्युशन तुम्ही दिलं. होय 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 मॅडम, मी थोडं पुढे जाऊन अजून सांगेन की जसं आता तुम्ही म्हटला ना, खेडेगावाला काय होतं की ओपन डिपेक्शन असतं, म्हणजे सगळे लोक, सगळे पुरुष महिला सगळे बाहेर जातात ओपन मध्ये. असं टॉयलेट असं नसतं. वास्तविकता महिलांना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होतो की त्यांना अंधार पडल्यानंतर बाहेर जावं लागतं. हा ग्रामीण भागातला विषय आहे, लाजेचा भाग. आणि मग त्याच्यामुळे ज्या महिलांना जे काही ग्रामीण भागात पोटाचे विकार होतात, जवळजवळ 80% पोटाचे विकार होतात की त्या घरात टॉयलेट नसल्यामुळं. पण या टॉयलेट घरात प्रत्येकाच्या घरोघरी टॉयलेट म्हणजे जवळजवळ 80% महिलाचे विकार कमी झालेले आहेत. आणि मी पुढे जाऊन सांगेन, तुम्ही आता टॉयलेटचा विषय काढला म्हणून सांगतो की अगदी आम्ही ती त्यावेळी सुरुवात केली 2 टॉयलेटनं, आणि त्याच्यानंतर त्या ग्रामसभेमध्येच 25 टॉयलेटची ऑर्डर मिळाली. आज आम्ही 17 स्टेटमध्ये, 27 स्टेटमध्ये भारतातल्या जवळजवळ आम्ही 70,000 टॉयलेट सगळीकडे दिले, ना नफा ना तोटा धर्तीवरती. आणि एवढंच नाही, त्याच्या पुढे जाऊन आम्ही प्रत्येक गरीब मुलगी जी असेल त्या मुलीनं फक्त आम्हाला लग्नपत्रिका जर दिली, गरीब मुलगी असेल, तिला माने मामाकडून आणि माने ग्रुप कंपनी फुकट टॉयलेट आम्ही लग्नात गिफ्ट म्हणून देतो. लोक टीव्ही देतात, फ्रीज देतात, पण आम्ही असं म्हणतो की बाबा मुलीला, गरीब मुलीला विशेषतः
की तिला टॉयलेटची जास्त गरज आहे रेडिओ आणि टीव्ही आणि फ्रीज पेक्षा, कारण तिचं शरीर चांगलं राहिलं पाहिजे. आणि असं आम्ही 35 मुलींना आतापर्यंत लग्नात टॉयलेट गिफ्ट म्हणून दिलेलं आहे. वा वा, मला ऐकताना सुद्धा अंगावरती काटा येतो आहे की अशाही पद्धतीची एक भावना आणि एक भेट असू शकते. मला या संदर्भात थोडा एक कुतूहल म्हणून विचारायचं आहे की थर्माकोलचं टॉयलेट आहे. अनेकदा आपल्याकडे भारतीय पद्धतीने टॉयलेट वापरलं जातं आणि काही वेळा इंडो वेस्टर्न टॉयलेट्स असतात. तर मग ते वजन घेणं किंवा या गोष्टी या टॉयलेटच्या बाबतीत. तुम्ही अतिशय टेक्निकल प्रश्न विचारलाय, खूप सुंदर प्रश्न आहे. काय होतं की नुसतं फक्त आरशीच जर टॉयलेट बनवलं तर त्याचं वजन 3.5 टन होतं आणि ते टेक्निकली ते उचलणं आणि एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेणं हे शक्य होत नाहीये फक्त आरशी केल्यामुळे. हा तुटतं का त्याचा बोजा जो खालचा जो असतो, जिथं आता तुम्ही म्हटला वेस्टर्न किंवा संडास इंडियन संडासचं भांडं, तर तो जो पोर्शन साधारणतः 2 फुटाचा तो पोर्शन लागतो खालचा, आणि ते 2 फूट जर आरशीशी जर केलं तर त्याचंच वजन 1.5 टन होतंय. त्याच्यामुळे तुम्ही जर उचलायला गेला तर ते त्याच्यात तिथं जिथं टॉयलेट जिथं भांडं बसून तिथं ते तुटायची शक्यता 99.99% असते. आता तुम्ही जे म्हटला की जो टेक्निकल प्रश्न आहे, वरती 70 mm चा कॉन्क्रीटचा लेअर आरशीचा, जमिनीच्या खालच्या तळाला 70 mm आरशीचा थर आणि मध्ये सगळं थर्माकोल असतं. त्याच्यामुळं त्याचं जे टोटल जे वजन आहे फक्त 1350-1400 किलो चाक्या टॉयलेटचं वजन बसतं. एक तर आपलं कॉन्क्रीट वाचलं, वजनाला हलकं झालं आणि एका जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत न्यायला ते सोपं झालं आणि त्याचं लाईफ 100 वर्ष टिकावं आहे. म्हणजे ते जे टॉयलेट आपल्या घरात जसं चकाचक टकाटक असतं तसं चकाचक टकाटक आहे. आमच्या टॉयलेटची 4 मॉडेल आहेत. एक साधं म्हणजे इंडियन भांडं बसवलेलं असतं आणि त्याच्यापेक्षा दुसरं ॲडव्हान्स थोडंसं म्हटलं तर त्याला खाली सगळ्या टाईल्स बसवलेल्या असतात, भिंतीला टाईल्स बसवलेल्या असतात. तिसरं मॉडेल आहे कमोड टाईप, की ज्याला इंग्लिश भांडं तुम्ही म्हटला तर इंग्लिश भांड्यामध्ये वॉश बेसिन आहे, फ्लश टँक आहे आणि अगदी घरात जसं आता घेतं जशी टॉयलेट बघता तसं ते टॉयलेट आहे. आणि थर्माकोलचं म्हणजे थर्माकोल त्या सँडविच केलेलं असतं. ते सँडविच केल्यामुळे कसं त्याचं लाईफ पण वाढतं. आणि दुसरी गोष्ट उन्हाळ्यामध्ये थर्मा आणि कूल या नावात आहे की उन्हाळ्यामध्ये थंड राहतं आणि हिवाळ्यामध्ये उबदार राहतं. थर्माकोलचा उपयोग असा आहे, थर्मा आणि कूल. तर त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं की वजनाला कमी झालं, हीट इन्सुलेशन झालं, कोल्ड इन्शुरन्स झालं आणि एका जागेपासून दुसऱ्या जागेवरती न्यायला आणि ते कॉस्ट इफेक्टिव्ह पण झालं, म्हणजे स्वस्त पण झालं. का तेवढं तुमचं 1.5 टन कॉन्क्रीट वाचलं. ते 1.5 टन कॉन्क्रीट वाचल्यामुळं आणि हे टाकाऊ थर्माकोल आहे, जे बाहेर तुम्ही कचऱ्यात फेकून देता त्याचा सेम उपयोग आम्ही म्हणजे टाकाऊ पासून टिकाऊ अशा पद्धतीचा त्याचा उपयोग केलेला आहे. मला थोडस तुम्हाला आणखी मागे घेऊन जायचंय की मुळात थर्माकोल या उद्योगाकडे कसे तुम्ही वळलात आणि आज थर्माकोलचं पेटंट भारतातलं तुमच्याकडे आहे. 45 देश असे जगातले आहेत की जे तुमच्याकडे ऍज अ कन्सल्टंट म्हणून पाहतात थर्माकोल हा विषय जिथे जिथे येतो. तर याविषयी थोडं सांगा. मॅडम, तुम्ही अतिशय सुंदर प्रश्न विचारला की आज जे थर्माकोल मॅन जे नाव पडलं हे टॉयलेट हा त्याचा आमचं बाय प्रोडक्ट झालं. पण आता थर्माकोलची कहाणी जर सांगायचं मला तुम्हाला 5 मिनिटं थोडंसं अगोदर न्यावं लागेल, बॅक हिस्ट्रीमध्ये न्यावं लागेल. आणि बुवा मी हे थर्माकोल उद्योगात आलो कसं, कारण निश्चित नवीन पिढीला हे खूप प्रेरणादायी आहे. कारण मी पुढं त्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्याचं देतोच. मी माझं गाव लोजोडं, मान तालुका, सातारा जिल्हा. म्हणजे सातारा जिल्ह्यापासून सातारा पंढरपूर जो रस्ता जो आहे तिथं सातारपासून साधारणतः 65 किलोमीटर लांबीवरती छोटंसं खेडेगाव आहे. आणि आम्हाला त्यावेळी ते ग्रामीण भागात असल्यामुळं की ते आम्हाला आभाळ टेकलेलं दिसायचं. एक साधारणतः 1-2-3 किलोमीटर आभाळ टेकलं. मला वाटलं हे एवढंच आहे. बर, आता ते लहान असल्यामुळं ते साहजिकच समज म्हणजे माझा तर झाला, तुमचा झाला असेल नसेल मला माहित नाहीये, कारण आम्ही खेडेगावात होतो. म्हणजे आम्हाला ते बेडकाला जसं जग वीर जसं जग वाटायचं तसं आम्हाला ते वाटायचं. 1-2 किलोमीटर तिथे ते आभाळ टेकलेलं आहे असं वाटायचं. बर, आता आमच्याकडं मान तालुका, खटाव तालुका, सातारा जिल्ह्यात हा ह्यात 7-7 वर्ष पाऊस पडत नाहीये. म्हणजे आणि तिथं फार शेती कमी, 20 गुंठे, कोणाला 25 गुंठे शेती. म्हणजे अगदी आमच्या गावात फक्त 1-2-4 लोक जर सोडली तर त्यांना 10 एकरापेक्षा जास्त शेती आहे. पण बाकीचे सगळी जी आमची जी मंडळी आहे त्यांना कुठं एका जागेवरती 20 गुंठे शेती, 15 गुंठे, 30 गुंठे असे छोट्या छोट्या शेतीचे तुकडे. कारण पूर्वी आमच्या आजोबाला सगळी म्हणून 5 एकर जमीन होती. त्या आजोबाचे आमची 3 मुलं, म्हणजे माझे वडील चुलते, 2 चुलते आणि माझे वडील. आता त्याच्यात त्या 5 एकरातले 3 तुकडे झाले. आधी ती एका जागेवर नाही, अशा वेगवेगळ्या ठिकाणी.
मग आम्हाला सगळ्यात जे आता 3 तुकडे झाल्यामुळे आम्हाला एका जागेवर 20 गुंठे जमीन एक चांगल्या क्वालिटीची मिळाली की थोडीशी बाबा पाणी तिथं असणारी. आणि आजोबाने आमच्या बांधलं होतं घर त्यावेळी 4 खोल्यात 4 खणाचं घर. खण म्हणजे ग्रामीण भागात एक 5 फूट बाय 10 फूट एक माळवालाचं घर असतं. ते लाकडी तुळे असतात, त्याच्यावर किलचाण टाकलं असतं लाकडाचं, त्याच्यावर कर्लाची माती टाकलेली असते. तर असं 4 खणाचं घर ते आमच्या आजोबाचं होतं. आता हे 3 मुलं त्यांची प्रत्येकाला एक एक खण वाटणीला आलं. आता एक खण म्हणजे साधारणतः आपण तुम्ही असं म्हणा की 6 फूट बाय 10 फूट असं त्याचं साधारणतः म्हणजे 10 बाय त्याची खोलीपेक्षा थोडंसं कमी. ते आजोबांनी बांधल्यामुळे जवळजवळ 70-80 वर्ष त्या घराला झाली. ते लाकडाचं किलचाण जे आहे ते कुजलं आणि ते कुजल्यामुळे ते माळवा ढासळलं खाली, पडलं खाली. आता ते ढासळलं तर मुळातच आमच्याकडे दुष्काळ असल्यामुळं किंवा पाऊस पडत नसल्यामुळं कसं तरी एक टाइम खायला आम्हाला मिळायचं, कसं तरी. मग एक टाइम मग काहीतरी माडगच खा, मकाच्या कण्याच खा किंवा ज्याला असं काहीतरी एक टाइम मॅनेज करायचं आणि एक टाइम भाकरी. ती पण पोटभर मिळेल असं सांगता येत नाही. नुसती भाजीच कधी कधी खायची. म्हणजे माडगं, कण्या, ते गुलग्याची आमटी हे सगळे अगदी ग्रामीण भागातली, मला वाटतं ग्रामीण भागातली माणसं त्यांना माहिती असेल. तर असं एक दिवस काढायचा. आणि मग ते माळवात पडल्यानंतर वडील आमच्या आईला म्हटले, माझ्या आईचं नाव मानिका, मानिका चला आपण शेतात जायला राहू, कारण आता हे माळवाचं घर तर पडले. बरं हे जर नशीब कुणाच्या बोकाडी जर पडलं म्हणजे कोणाच्या झोपेत असं जर पडलं तर माणसाचा जीव जाईल त्याच्यात, कारण माती असते, जो 2-2 ब्रास मातीवरती असते, कर्लाची माती. तर मग आमचे वडील शेतात जाऊन राहील माझ्या आईला म्हटले. आई म्हटले मग तिथं राहायचं कुठं? तिथं आपण म्हणजे खूप बांधू, खूप म्हणजे लाकडं लावायची, त्याला गवत लावायचं आणि ते म्हणजे छोटस झोपडी त्याला आपण म्हणूया, गवताची झोपडी. तर आम्ही सगळे तिकडे शेतात राहायला गेलो. त्या शेताचं नाव मेळाचा ओढा असं त्या शेताचं नाव आमच्या. आता हे नेमकं आहे कुठं? तर तुम्ही गोंदवल्यावरनं नरोण्याला ज्यावेळी जाता तिथे एक डांबेटिंबीचा मोठा डोंगर आहे आणि त्या डांबेटिंबीच्या डोंगराच्या पायथ्याशी म्हणजे जे आता आमच्या मान तालुका सातारा तिकडच्या भागची जी त्यांना सगळं माहिती आहे. तर त्याच्या पायथ्याशी आमचं 20 गुंठ्याची शेती होती. आणि मग तिथं आम्ही आमच्या वडिलांनी खूप बांधले, आम्ही तिथं राहायला गेलो. आता त्यावेळी एका शेतकऱ्याला 1 बैल 2 बैल पाळणं शक्य नव्हतं. तर आमच्या वडिलाचा 1 बैल आणि त्यांचा मित्राचा 1 बैल असं ते 2 बैल घेऊन ते शेती नांगरणी करायची किंवा पेरणी करायची, अशी 2 बैलांनी करावी लागते. तर आमच्या वडिलांच्या मित्र त्यांचा 1 बैल आणि आमचा 1 बैल असं आमच्या वडिलांनी आमचं शेत पहिलं 20 गुंठ्याचं नांगरून घेतलं. आता शेत नांगरलं तर भरी मोठी मोठी मातीच्या ढेकळं निघतात. ती जी ढेकळं आहे तर ती फोडावी लागतात, कारण ते तसं ते होत नाही फुटत, परत ते सुपीक करायसाठी. मग आमच्या आईला सांगितलं माने काय एवढी ढेकळं फोडून घे. त्यावेळी मी साधारणतः 4.5 वर्ष होतो, माझी बहीण 3 वर्षाची आणि भाऊ साधारण 1.5 वर्षाचा, असं आम्ही 3 भावंड. माझी आई वडील दुसऱ्याचं शेत नांगरायला गेले. आईनं मला हे 2 बाळं सांभाळायला ठेवलं, झाडाखाली बसवलं आणि आईनं आपलं ते मोठं टिकाव घेऊन ते ढेकळं फोडत होती. आता मी थोडासा 4.5 वर्षाचा कळता असल्यामुळं मला असं वाटलं की आपण थोडी आईला मदत करा. आई एकटीच त्या उन्हात ते ढेकळं फोडती. तर मी त्या दोघांना तिथं झाडाखाली ठेवलं आणि मी आपली बारकी कुदळ घेतली आणि मी पण आईला थोडं ढेकळं फोडायला सुरुवात म्हणजे मदत करायला लागलो. आता मॅडम अजून सांगायचं म्हणजे की ग्रामीण भागात मुलांना अंगभर कपडे नसतात, म्हणजे अगदी उघडे बोंबच मुलं असतात, पूर्ण कपडे नसतात. तर मलाही कपडे नव्हते आणि ते उन्हाचा चटका दुपारी 2-3 वाजलेला आणि ते उन्हाचा चटका शरीराला लागला आणि माझी शरीर स्किन जळाली आणि स्किन म्हणजे ते आगाग व्हायला लागली, लाल झाली. आणि त्याच्यानंतर ते संध्याकाळी मी लागलो रडायला. खळ्यावरती आम्हाला एअर कंडिशन मध्ये नॅचरल खळं जे असतं टेकडावर आमची ती खूप खूप त्याच्या शेजारी खळं म्हणजे ते ज्वारी हे सगळं करायचं, हा धान्य ठेवा ते खळं. त्या खळ्यावरती आपला आईनं आम्हाला सगळ्या 3 भावंडाला बसवलं आणि ते कोपीत आईनं आपलं ते 3 दगडं मांडून ते चुलं लाकडं घालून ते स्वयंपाक करायचं. पण ते उन्हाचा चटका लागल्यामुळं माझ्या स्किनला ते आगाग व्हायला लागली आणि मी लागलो रडायला. तेवढ्यात वडील बैल घेऊन आले आणि माझ्या आईला रागवली, अगं मानिका का गं पोरगं रडतंय? तर आई म्हणली अहो ते ढेकळं फुडू लागला मला, त्याचा उन्हाचा चटका त्या शरीराला लागला. आणि त्या काळात मॅडम मला सांगायला असं वाटतं की डॉक्टर नव्हते, म्हणजे फक्त एक गोडं तेल असायचं. 1 लिटर अर्धा लिटरची बाटली जर ते गोड्या तेलाची आणली तर ते मल्टीपर्पज म्हणजे स्वयंपाकाला तेलच वापरायचं. आता ते चुनचुन करायला लागलं मग त्यातच थोडंसं गोडं तेल घेऊन शरीराला लावायचं. दिवा जर लावायचं असेल तर तेच गोडं तेल, म्हणजे अर्ध्या लिटर तेलामध्ये पूर्ण महिना म्हणजे स्वयंपाकाला तेच तेल, दिव्याला तेच तेल आणि औषधाला पण तेच तेल.
तर अशा पद्धतीने त्यावेळी काय भाज्या बिज्या करायला लागतो हिथं आता तुम्ही चमचा घालून ती भाजी करता, तसं त्या काळात तसं नव्हतं की फक्त 2च थेंब टाकायचे भाजीला, त्याचा फक्त धूरच यायला पाहिजे. तर अशा पद्धतीचं ते मग माझ्या आईनं ते तेल थोडं शरीराला लावलं, थोडं थंड वाटायला लागलं आणि मी आईला म्हटलं, आई मला नाही तुझ्याबरोबर ढेकळं फोडायची, मला शाळेत जायचं आहे. केवळ आईबरोबर उन्हात ढेकळं फोडायला म्हणजे आईवर ते लागू नये, उन्हात थांबवायला नको म्हणून मी आईला हट्ट केला की आई मला शाळेत जायचं आहे. तिथून आमची जी शाळा आहे ती जवळ 7 किलोमीटर लांब, गाव जिथून आहे 7 किलोमीटर लांब. आणि मग त्याच्यानंतर वडील म्हटले, अरे तुला जर लांडग्यानी खाल्लं तर तुझी शाळा केवढ्याला पडायची. तर लांडग्यानी खाल्लं त्याचं असं आहे गणित की आमचं संसाराला पूरक म्हणून शेळ्या मेंढ्या पाळतात, म्हणजे थोडं संसाराला पूरक म्हणून. आता समजा काय की मुलीचं लग्न करायचं आहे, मग त्यावेळी काय की बाबा एखादी गाय विकली किंवा 2-4 मेंढ्या विकल्या किंवा शेळ्या विकल्या तर ते छोट्याशा प्रमाणात ते काय 2 पैसे त्याच्यात ते मुलीचं लग्न जोडधंदा. तर अशा पद्धतीने लांडग्यांना जर ते शेळ्या मेंढ्याची शिकार जर नाही मिळाली तर लहान मुलं जर असतील त्याच्यावर ते झडप मारायचे, मुलाला मारून खायचे. त्यामुळे वडील त्यावेळी म्हटले की अशा नसणार तुला लांडग्यानं जर खाल्लं तर तू शाळा केवढ्याला पडायची. आमच्या त्या काळामध्ये गोंदवलं खुर्द आणि मार्डीचा एक रस्ता आहे, तर त्या पिरियडमध्ये लहान मुलं शाळा सुटल्यानंतर एक 7-8 वर्षाची मुलं शाळा सुटल्यानंतर घरी चाललेली होती. आणि मग ते घरी जात असताना ते 5-7 लांडगे डबा धरून एका तारीच्या तिथं झाडाखाली बसले होते आणि ती मुलं त्या 5-7 लांडगे त्या 2 मुलावर झडप मारली, त्या मुलांना खाऊन टाकलं. त्यांची कपडे हाडं आणि पुस्तकच तिथं राहिली. आणि त्यावेळी मीडिया नव्हता, म्हणजे आज एखादी गोष्ट पूर्वी माउथ टू माउथ लोकांना कळायचं, म्हणजे मी तुम्हाला सांगायचं तुम्ही दुसऱ्याला सांगायचं, अशा पद्धतीने ते कळायचं. आमच्या वडिलांना आईला ही 7 दिवसानंतर ही बातमी कळाली किंवा 2 मुलं त्या मार्डीच्या तिथे एक जवळ वस्ती आहे, त्या 2 मुलं लांडग्यांनी मारून खाऊन टाकली. त्यामुळे वडील असे म्हटले की बाबा तुला लांडग्यांनी खाल्लं तर ते शाळा काढायला पडायची, कारण आमच्या तिथं जायचं म्हणजे झाडाझुडपाचा रस्ता, दाराखोऱ्याचा रस्ता, आणि त्या दऱ्याखोऱ्यातनं तिथं असे लांडगे किंवा असं काहीतरी दगा धरून दम धरून बसलेले असतात, दबा धरून बसलेले असतात. मग असं जर लांडग्याने झडप बिडप मारले जर तुला खाल्लं तर शाळा केवढ्याला पडायची. अशा कठीण परिस्थितीतनं मी म्हटलं नाही मला आई म्हणली थांबा तुम्ही काय काळजी करू नका, मी पोराला शाळेत सोडायला जाईल. आता मॅडम सांगायचाच विषय, पूर्वी आमच्याकडे असं काही हे नव्हतं किंवा खेडेगावातली माणसं असं तारका बिरका किंवा काय. तर आईनं मग मला गोंधळ्याच्या बाजारातनं टोपी, शर्ट आणि खाकी चड्डी आणली आणि सोमवारी आई मला शाळेत घेऊन गेली. आणि त्याच्यानंतर गुरुजींना सांगितलं, गुरुजी माझ्या पोराला शाळेत घ्या. त्या गुरुजीने आईला विचारलं त्याची जन्मतारीख सांगा. आईनं सांगितलं शिमग्याच्या अगोदर 4 दिवस. आता कुठला शिमगा किंवा काय तिला काय माहित नाही. त्याच्यानंतर घेऊन दिवा किती वाजता आईनं सांगितलं डोक्यावर सूर्य आलता त्यावेळी. आता तो सूर्य कधी आलता म्हणजे असे त्यावेळी काही खुणा अशा नव्हत्या. तर म्हणजे शिमग्याच्या अगोदर 4 दिवस, पाडव्याच्या नंतर 2 दिवस, किती वाजता म्हणलं तर सूर्य माथ्यावरती आलता, जुजून चालतं, तांबडं फुटलं होतं, असं काय तेवढे घड्याळ असं काय त्या काळात नव्हती. तर मग त्या गुरुजींनी लक्षात आलं की हे काय यांना माहित नाही. गुरुजींनी माझ्या चेहऱ्याकडे बघितलं आणि बरोबर 5 वर्ष फिट केलं. 1-5-60 गुरुजी जन्मतारीख टाकली, ती आजही माझ्याबरोबर राहिलेली आहे. तर ती गुरुजींनी टाकलेली जन्मतारीख आहे. तर अशा पद्धतीनं माझं प्राथमिक सुरुवात, आई मला सोडायला यायची आणि पण 7 किलोमीटर यायचं, परत आईनं माघारी जायचं, परत संध्याकाळी परत 7 किलोमीटर यायचं, परत दिवसभरात 28 किलोमीटर. मग शेतीचं आमचं एकतर एक टाइम जेवायचं, शेतीचं काय भागना. आई म्हटली बाळा हे जर अर्धा दिवस तुला 28 किलोमीटर जाऊन येऊन 2 वेळा जाऊन येऊन 28 किलोमीटरचा प्रवास माझा अर्धा दिवस याच्यातच जातोय आणि आपण खायचं काय रे. तर म्हणले आता शाळा बास. नाही म्हटलं आई मला जायचं आहे. मग जिथं दाराखोऱ्याचा रस्ता, झाडाझुडपाचा रस्ता, काट्याकुट्याचा रस्ता, असा जो रस्ता आहे ते पठार लागेपर्यंत आई मला तिथं सोडायची आणि जाताना एक कळकाची छडी द्यायची की जर समजा लांडगे आले तर तू तुझं स्वतःचं संरक्षण कर. आणि अशा पद्धतीनं मग ती काठीची छडी मी बरोबर घेऊन जायचो. शाळा सुटल्यानंतर त्या पठारापर्यंत यायचो, तिथपर्यंत परत मला आई घ्यायला यायची. आणि अशा पद्धतीनं माझं 7वी पर्यंत शिक्षण झालं. आणि 7वी पर्यंत शिक्षण अशा पद्धतीनं रोज 28 किलोमीटरचा जो प्रवास चालत, म्हणजे या प्रकारच्या ग्रामीण महाराष्ट्राची किंवा ग्रामीण भारताची कल्पनाच आम्ही करू शकत नाही. आज आम्ही व्हॅन मध्ये बसून शाळेत जातो. अगदी बरोबर आहे. होय. बर, आता जसं तुम्ही पुढचं मी पण सांगतो की मी 7वीला सुरुवात होय. आज तुमचा थर्माकोलचा इतका मोठा उद्योग होय. तर हा प्रवास नक्कीच. मी आता थोडक्यात कव्हर करतो कारण मी ह्याचं थोडंसं बऱ्याच वेळ कारण आपल्याला महत्वाच्या पॉईंट वरती पुढे बोलायचं आहे.
7वी त्यावेळी 72चा दुष्काळ फार मोठा पडला होता महाराष्ट्रामध्ये आणि हाहाकार माजला होता. त्यावेळी भारत सरकारने आणि महाराष्ट्र शासनाने दुष्काळी कामं, रोजगार हमीची कामं चालू केली 72 मध्ये. तो 7 वर्ष म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात दुष्काळ होता, पण त्याची सगळ्यात झळ आमच्या मान तालुका, खटाव तालुक्याला जास्त बसली. आणि मग त्यावेळी भारत सरकारनं अमेरिकेकडून मिलो मागवला. मिलो म्हणजे बघा, तुम्ही लहान असताना कदाचित तुमचे आई वडील सांगून तांबड्या कलरची ज्वारी असायची, त्याला मिलो म्हणायचं. मग ते अमेरिकेत तिथं डुकराला घालायचे. पण ते बाबा इकडं लोक भूकबरीनं मरायला लागली भारतामध्ये. मग तो मिलो जो आहे ना अमेरिकेतनं आपण भारताने घेतला आणि त्याच्यानंतर त्या काळामध्ये सुकडी मिळायची रोजगार हमीच्या कामामध्ये. ते सुकडी म्हणजे थोडक्यात शिऱ्याचं जे रॉ मटेरियल असतं, तुम्ही शिरा करताना तसे ते कच्चे गहू आणि त्याच्यात थोडं गुळ मिसळून ते टाकलेलं असायचं. ते रोजगार हमीच्या कामावरती ज्या माणसानं 8 तास काम केलं त्याला ₹2.25 हजेरी मिळायची आणि त्याला 1 किलो सुकडी मिळायची. सुकडी म्हणजे गव्हाचं ते शिऱ्याचं थोडक्यात रॉ मटेरियल, शिरा करायचं रॉ मटेरियल. मग तुम्ही ते सुकडी खाल्ली की मग तुमचं ते साधारणतः ते भागायचं, म्हणजे दिवस निघायचा. म्हणजे 3-4 माणसाचं ते 1 किलोच्या सुकडीमध्ये भागायचं. तर त्यावेळी ती 1 किलो सुकडी द्यायची. बर, आता असं झालं तर 7वीला असतानाच मोठा दुष्काळ पडला. 7वी पास झाल्यानंतर माझे आई वडील एका दुष्काळी काळेवडी म्हणून तिकडे कामाला गेली. माझ्याकडे जबाबदारी हे 2 लहान भावंड सांभाळायची. आणि आता वडिलांनी सांगितली शाळा बास, आता खाण्यापिण्याचं वांदा, आता शाळा कुठे घेऊन बसला. मी विचार केला की जर समजा आता आपण जर शाळा नाही शिकलो किंवा आपण जर शाळेत नाही गेलो तर आपलं फ्युचर काहीच नाही असं मनात त्यावेळी वाटायचं. तर मी ते आई वडील तिकडे गेले. मी दोन्ही भावंडांना ते कुपीत ठेवलं. मी गावात आलो 7 किलोमीटर. आणि तिथं आमच्याकडे एक लोधोडे गावामध्ये एक इरिगेशन टँकचं काम चाललं होतं, ज्याला आपण तलावा म्हणतो, छोटासा तलावा, त्याचं काम चाललेलं होतं. आणि तिथं वर्षर मुल्ला साहेब म्हणून होते. आणि संध्याकाळी मी 5-5:30ला त्या मुल्ला साहेबांना भेटलो. त्यांचं ऑफिस होतं गावामध्ये. म्हणलं साहेब मला शाळा शिकायची आहे आणि वह्या पुस्तकापुरतेच पैसे पाहिजेत. तर त्यांनी माझ्याकडे बघितलं, तुझं वय किती रे? तर मी म्हटलं साहेब 13 वर्ष. अरे म्हणे बाळा, आम्ही एवढ्या लहान मुलाला कामाला नाही घेत, कमीत कमी 18 वर्ष त्या मुलाचं वय असावं लागतं. आणि भारत सरकारनं नुकताच तो बालमजूर कायदा पारित करायचं चाललेलं होतं. केलं होतं का त्या प्रोसेसमध्ये होतं. त्यामुळे मुला साहेब मला नाही म्हटले, तुला नाही कामाला घेणार. मी म्हटलं साहेब मला वह्या पुस्तकापुरतेच पैसे पाहिजेत. मोठं माणूस जेवढं काम करतं तेवढं मी काम करून दाखवेन तुम्हाला. मी जर तेवढं काम नाही केलं तर तुम्ही मला कामाला घेऊ नका, पण मला शाळा शिकायची आणि वह्या पुस्तकापुरतेच मला पैसे पाहिजेत. तर असं मी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला. ते माझ्यावर रागवले. तुला एकदा सांगितलं कळत नाही का, हो बरं बाहेर, असं मला दरडावून बोलले. मी तिथं रडायला लागलो आणि एवढं मुसमुसू रडायला लागलो की त्या माझ्या रडण्याची त्या मुल्ला साहेबांना खीव आली. त्यांचंही हृदय पागळलं. आणि त्यांनी सांगितलं की हे बघ, तू उद्या कामाला ये, मी तुझी परीक्षा घे. जर का समजा तू माझ्या परीक्षेत जर पास झाला तरच मी तुला कामाला घे. म्हटलं ठीक आहे. मग सकाळी एक घमेलं, एक टिकाव, फावडं हे सगळं साहित्य घेतलं आणि त्या कामावरती साधारण 3 किलोमीटर अंतर होतं आमच्या ह्याच्यापासून, कोपीपासून. हा, तिथं गेल्यानंतर ते पाटील साहेब त्यांच्या सोबत त्यांनी मला 15 फूट बाय 10 फूट असा फकी टाकून ते खड्डा आखून दिला. तो 1.5 ब्रासचं काम त्या माणसानं जर केलं दिवसभरात तर त्याला ती हजेरी घ्यायची. तर मला ते फकी टाकून ते मार्किंग करून दिलं. 1 फूट खोद खालायचं आणि 15 बाय 10 फुटाचा खड्डा खोदून तो म्हणून म्हणजे टिकावणं खोदायचं, फावड्यानं ते गमेल्यामध्ये भरायचं आणि ते साधारण 200 मीटरच्या अंतरावरती ते नेऊन टाकायचं. मी 1.5 तासाचं वावराचं काम केलं. माझ्या त्या कोवळ्या जीवाला ते काही सहन नाही झालं. म्हणजे अगदी घामाघूम ओला चिंब मी झालो. आणि मला असं वाटलं की आता हे मला काय कामाला घेणार नाहीत, कारण ते फावडवरनच पळायला लागलं. त्याला ताकद लागते मुरुम भरायला. तर मला वाटलं आता हे घेत नाहीत कामाला. 2-3 वेळा फावडवरनच पळायला लागलं, कारण ते दाबावं लागतं ताकदीनं. तर मी ते फावडं त्या खड्ड्यात आपटलं. म्हणलं साहेब मला आता 10 मिनिटं विश्रांती द्या, पुढच्या ज्या थोडंसंच काम राहिलं तेवढं मी करून टाकतो. असं म्हटल्यानंतर ते फावडं आपटलं. आणि त्यावेळी मुल्ला साहेब वरती उभा राहिले होते मला बघत. ते खड्ड्यात आले, माझ्या पाठीवर हात फिरवले. बाळा, तू माझ्या परीक्षेत पास झाला, हे 8 तासात काम करायचं आहे आणि तू 1.5 तासात सभागृहाचं काम केलंय. तर त्या पाटील साहेबांना सुपुर्द त्यांना सांगितलं, या मुलाला शनिवार रविवार दिवाळीची सुट्टी कुठली सुट्टी असली तो कामाला त्याला कामाला घ्या, आपण इंटरनल कसं त्याला ऍडजस्ट करायचं ते बघूया. त्या मुल्ला साहेबाचं नाव यासाठी घेतो की त्या माणसानं मला 7वी पासून ते 10वी पर्यंत मला रोजगार हमीचं काम दिलं. मी कधी सुट्टी, कधी दिवाळीची सुट्टी नाही घेतली, कधी शनिवार रविवार सुट्टी नाही घेतली. ज्या दिवशी शाळेला सुट्टी त्या दिवशी त्या तलावाच्या कामाला जायचो. असं करत करत माझं 10वी पर्यंत शिक्षण झालं.
आणि म्हणून त्या मुलासाहेबाचं नाव घेतलं, त्यांच्यामुळं माझं 10वी शिक्षण झालं. तुम्ही हे बोलत असताना किती हा प्रवास खडतर आहे, इतक्या लहान वयामध्ये इतकी अंग मेहनत करणं आणि ती जिद्द. पण त्यातून मग ज्याला आपण व्यावसायिक शिक्षण म्हणतो किंवा आपल्याला पुढे या उद्योगाकडे यायचं आहे, ही वाट कुठे व्यवस्थित? आता अजून मॅडम तुमचा प्रश्न येतो त्याच्या जवळ आलोय मी. आता काय झालं की आता 10वी तर झालं आमचं, आणि आता 10वी झालं म्हणून पुढे काय करायचं. मी तुम्हाला सांगितलं की आम्ही लहान असताना वाटते तर आभाळ टेकले, आम्हाला वाटायचं हेच एवढं जग आहे. आम्हाला असं त्या काळात गाईड करणारं कोणी नव्हतं. आज तुम्ही आजच्या कंडिशनला टीव्हीच्या माध्यमातून, तुमच्यासारख्या मीडियाच्या माध्यमातून मुलांना करिअर घडवण्यासाठी तसं खेडेगावाला काहीच नव्हतं. आकाशवाणी सुद्धा नव्हतं त्या काळात. आकाशवाणी सुद्धा नव्हतं त्या काळात. म्हणजे आम्ही तर कुठलीच राहतो. त्या गावचे त्या काळात आमच्या गावचे जनार्दन प्रभाकर देशमुख ते सगळ्यात हुशार माणूस, त्यावेळी तो BA झालेला माणूस. मग मी त्या माणसाकडे गेलो की बाबा आता आमचं 10वी झालंय, आता आम्हाला पुढे काय करावं, आता कुणी तर गाईड करायला पाहिजे. आता काय म्हणजे काहीतरी माहीतच नाही काय दुनियादारी काय आहे ती. तर ते म्हणलं तुला काय वाटतं, तर म्हणलं मला बाबा शाळेत शिपायाची नोकरी बरी वाटते. कारण शिपायाची नोकरी म्हणजे त्याच्यात प्रसंग मी ज्या शाळेत शिकलो तिथं 2 शिक्षक आणि 7 वर्ग होते. म्हणजे 1ली ते 4थी एका शिक्षकाकडं आणि 5वी ते 7वी एका शिक्षकाकडं, आणि एक शिपाई लागायचा त्यांना. ती 1 तास झाला की 1 ठोका टाकायचा, 2 तास झाले की 2 ठोके टाकायचे. ते म्हणलं बा शिपायचं काम सोपं आहे. मास्तर म्हणलं तर 3-3 वर्ग सांभाळायचे. मास्तर आपलं शिपायचं काम छान आहे. मग मी म्हणलं मला शिपाई व्हायचं आहे. तर ते म्हणजे मग शिपाई जर व्हायचं असेल तुला सातारा जावं लागेल. ते जिल्हा परिषद ऑफिस असतं, तिथं शिव बसतात, त्यांना अधिकार असतो शिपायाचं काम द्यायचा. बरं म्हणलं आता मी इथनं गावावरनं 65 किलो 10 रुपये खर्च येईल मला जायला, आणि त्यांनी जर शिपायाचं काम जर नाही तर माझे पैसे वाया जातील, मला अजून एखादी आयडिया सांगा. तर ते म्हणलं मग असं करा, पुढच्या 7 वर्षानंतर 7-8 वर्षांना आपल्या गावात लाईट येणार आहे. त्यावेळी लाईट आम्हाला माहितीच होतं काय असते लाईट, म्हणजे आम्हाला अतिशय कुतूहल वाटायचं लाईट येणार म्हणजे. तर ते म्हणले बटन दाबले की लाईट लागते. मला म्हणलं काय भानगड आहे, कारण आम्हाला ते दिवा कंदील हेच एवढं माहित होतं ग्रामीण भागामध्ये, कारण ते लाईट बीट असली काय हे भानगडच माहित नव्हती. तर ते म्हणजे बटन दाबले की लाईट लागते. आणि म्हणलं असं कसं शक्य आहे, ते दिव्यात आम्हाला पहिलं गोड तेल टाकावं लागायचं किंवा केरोसिन टाकायला लागायचं, तेव्हा ते पेटायचं, आणि बटन दाबले लाईट कशी काय लागल. मग ती क्युरियोसिटी आमच्याकडे बरीच. तर ते म्हणला मग ते आपल्या गावात 7 वर्षानंतर लाईट येणार आहे, तुम्ही बटन दाबले लाईट त्याचा कोर्स करा. मग ते कुठं बिघडलं तर तुम्हाला ते रिपेअर करायला त्याचं तुमचं त्या ज्ञानाचा उपयोग होईल. आता म्हणलं चला ते म्हणतोय ना, आता पहिली प्रायोरिटी आपण शिपायाची नोकरी. मी जिल्हा परिषद ऑफिसला सकाळी 7ला एसटीला बसलो, आणि आईनं मग ते त्याच्या पूर्वीच्या काळात महिलाची लग्न झाली की मुलीला ते काय करायचे, पत्र्याची पेटी द्यायची, तिचे दागिने साड्या बिड्या ठेवायला. तर आईनं ती पत्र्याची पेटी मला दिली. मग आता मी बाळ माझं, आईला वाटलं की माझं बाळ पहिल्यांदाच गाव सोडून घर सोडून चाललंय. मग आईने एक स्टोव, त्यात राखेल 1/2 लिटर भरून दिलं, एक पितळी, तांब्या, तवा, उलटणं, तो सगळा संसार त्या पत्र्याच्या पेटीमध्ये ठेवला. हातराला एक बारदाना दिला आणि एक चादर दिली. ते सगळा आणि थोडं कापडाच्या ह्याच्यामध्ये पीठ दिलं की बाळ माझं उपाशी राहू नये, काय जर करतो स्टोव पेटवल, एखादी भाकरी करून काहीतरी करून तो खाईल, असं त्या पत्र्याच्या पेटीमध्ये दिलं. सातारला आलो, पहिलं शिवसाहेबांच्या ऑफिसला. आता सरकारी कारभार आम्हाला त्यावेळी कळला कसा असतो तो. आम्ही 11 वाजता शिवसाहेबांच्या ऑफिसला गेलो, तर म्हणजे त्या तिथल्या माणसानं शिपायानं सांगितलं की आज साहेब दौऱ्यावर, आज काय साहेब येणार नाहीत ऑफिसला. त्याला म्हणलं आम्ही एवढं गावावरून आलोय. ते म्हणलं अरे म्हटलं ठीक आहे, तर किती जिल्ह्यातनं सगळीकडचे येतात माणसं, बसा तुम्ही. 5 वाजता साहेब जर आले तर तुमची भेट होईल. आता आम्ही 11 वाजल्यापासून 5 वाजल्या, शिवसाहेब काय बाहेर दौऱ्यावर काय दुसरे काय व्हिजिटला गेले असतील. तर 5:30-5ला त्यांनी सांगितलं शिवसाहेब काय येणार नाहीत. तर शिवसाहेब घरी गेले, दमले ते आज. झालं का म्हणलं आता आम्ही कुठं राहायचं का. ते म्हणलं आता मला काय सांगता तुम्ही. तेवढ्या डेप्युटी शिवसाहेब आले. तर ते म्हणले साहेब आता तुम्ही उद्या या, आज साहेब दमून आलेत बाहेरनं, तर तुम्ही आज नाही भेटायचं, उद्या या. तो ग्लास आणायला शिपाई त्यांचा पाणी आणायला गेला, तेवढ्यात मी दरवाजा उघडून आतमध्ये शिरलो, न परवानगी घेता. म्हणलं साहेब 11 वाजल्यापासून मी नाना पाण्याचं थांबलोय, जर आम्हाला शिपाईची नोकरी पाहिजे, ठेवा तिथं अर्ज म्हटली. ते अर्ज मी तिथं ठेवला. तर त्याच्यानंतर ते आनंद एवढाच वाटला की बस अर्ज तरी दिला त्यांना, म्हणजे आपला अर्ज तरी गेला, ज्या कामासाठी ते तर झालं. आता म्हणलं हे काय, त्यांनी सांगितलं आमच्याकडे ज्यावेळी रिक्वायरमेंट येईल त्यावेळी आम्ही तुम्हाला कळवू. आता कधी रिक्वायरमेंट येते काय माहित नाहीये. झालं आता मग त्याच्यानंतर मी खाली आलो, पण आनंद वाटला की डेप्युटी शिवसाहेबांची तर गाठ पडली. शिवसाहेब नाही भेटली तर डेप्युटी शिवसाहेबांची. ती पत्र्याची पिढी डोक्यावरून खाली आलो, आणि खाली जिल्हा परिषद ऑफिस खाली आल्यानंतर विचारलं की बाबा मला बटन दाबली लाईट लागते, कोर्स करायचा आहे. आता तिथल्या त्या एका माणसानं सांगितलं बाबा तिकडे ते मुळाचा ओढा आहे,
तिथं काहीतरी बळा असला कोर्स असतो. मुळाचा वाडा म्हणजे तिथं त्याचं ते खरं आता नाव तिचं IT आहे, औद्योगिक. पण त्यांनाही काय माहित नाही, सरकारी माणसं म्हणजे त्यांनाही काय माहित नेमकं काय आहे ते. तर तिकडं मोडाचा वाडा, तिथून जवळजवळ 7.5 किलोमीटर लांब ती पत्र्याची पिढी डोक्यावर घेतली. चालत 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 संध्याकाळी 7:30-8 वाजता ते औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातारा तिथं पोहोचलो. त्या गेटवरती 7:30 वाजता पोहोचल्या. त्या वॉचमॅनला म्हणलं मला बटन दाबली लाईट लागतेचा कोर्स करायचा आहे. तर ते म्हणलं हो कसला कोर्स करायचा ते करा. त्या आतमध्ये बघा ते वरांड्यात जावं तिथं ते सर आहे त्यांना विचारा त्या साहेबाला. त्या पत्र्याची पिढी डोक्यावर तिथं ते गाडगे सर म्हणून ते ड्रॉइंगचे टीचर ते चालले होते. म्हणजे योगाकडे मला ते ड्रॉइंगचे टीचर आले. त्या गाडगे सरांना म्हटलं सर मला ते बटन दाबली लाईट लागतेचा कोर्स करायचा आहे. ते म्हणजे तुम्ही वायरमनला अर्ज करा. म्हणजे त्यावेळी आम्हाला कळलं की त्याला वायरमन म्हणतात म्हणून. झालं मग ते पांढऱ्या कागदावरती अर्ज लिहिला, ते पत्राच्या पेटीमध्ये ठेवला. 4-5 दिवसात ती पत्राची पेटी उघडली आणि माझं सिलेक्शन झालं. नोटीसवर नाव लागेल रामदास मानसिंग माने, वायरमन ट्रेडला, तारतंत्री ट्रेडला सिलेक्शन झालं म्हणून. म्हणजे मला अतिशय आनंद वाटला की बाबा बरं आता हे 4 दिवस राहायचं कुठं, ST स्टँड. म्हणजे मी काय करू ती पत्राची पेटी डोक्यावर घेऊन ST स्टँडला रोज ITला आपला नंबर लागला नाही बघायला. 4 दिवस रोज पाहिलं, ते लकेरी नंबर लागला. आता भाकरी कुठं करायच्या काय कसं राहिली होती. 10 रुपये मी घेऊन गेलतो घरनं. त्यात थोडं एक वडापाव खायचा, काहीतरी खायचं, कसं दिवस काढायचा. संध्याकाळी पोट भरून पाणी प्यायचं, तसंच झोपायचं. ज्या दिवशी माझं ITला सिलेक्शन झालं त्या दिवशी म्हणजे मला आनंद वाटला. त्या दिवशी बाकड्यावरती आमचं सातारा ST स्टँड आहे, त्या बाकड्यावरती झोपलो होतो. रात्री 2 वाजता आले ते 2 पोलीस आले तरी काठी डोसलं, ए काय झोपला इथं. म्हणलं साहेब मी माझं ITला सिलेक्शन झाले, हे काय माझ्याकडे हे काय पत्र आहे, इथं का झोपलाय. म्हणलं माझं इथं कोणी ओळखीचं नाही, नातेवाईक नाहीये, चल बाहेर. पोलिसांनी दम दिला. मी आपले ते डोळे चोळत पत्र्याची पिठी डोक्यावर घेतली, ST स्टँडच्या बाहेर जाऊन उभा राहिलो. ते 2 तास तिथंच ते गस्तीसाठी आलते. तर ते 2 तासांनी पोलीस गेल्यानंतर परत पिठी घेऊन त्या बाकड्यावर परत आलो. म्हणलं आपल्याला 2 वर्ष काढायचे पोलीस काय. मग आम्हाला पोलिसाची भीती वाटायची, लहानपणी पोलिसाची सगळ्यांनाच भीती वाटते. तर कुठं व्हायच्या नादाला लागत बसला. मग त्या बाकड्यात ठेवलं. म्हणलं आपल्याला 2 वर्ष काढायचे आहेत. असं जर केलं तर आपलं 2 वर्ष नाही निघायची. मी साधारण 3-3:30च्या दरम्यान ST कॅन्टीन सातारचा आहे तिथं शेट्टी नावाचे ते कॉन्ट्रॅक्टर, त्या शेट्टी साहेबांना जाऊन भेटलो. म्हणलं शेट्टी साहेब माझ्याकडं माझी परिस्थिती गरिबीची आहे, मला जर आपल्याकडं जर कॅन्टीनमध्ये जर काम दिलं तर मला बरं होईल. मला 2 वर्ष ITचा कोर्स आहे, तर कधी काम करणार. म्हणलं मला सकाळी 7 ते 4:30 पर्यंत IT असते, तर माझ्याकडे रात्रीचा वेळ आहे. रात्री 11 ते पहाटे 5 रात्री कॅन्टीनमध्ये मी वेटरचं काम केलंय आणि 2 वर्ष मी ITI केली. हा म्हणता माझी 2 वर्ष संपली. मी ITला पहिला आलो, मला 84% पास मिळाली. बापरे. पण म्हणजे तुम्ही 2 वर्ष किती तास काम करत होता. ITIचे 7 तास, 8 तास आणि इथले 8 तास, 16 तास काम करत होतो मी, अगदी दोन्ही मिळून. आणि मग तिथंच मग थोडं एका झाडाखाली आराम करायचा किंवा मग त्या कॅन्टीन मध्ये थोडी जागा असते तिथंच आराम करायचा. असं पण अशा पद्धतीनं माझं 2 वर्ष संपलं. आता खरं महत्वाचं तुमचा जो प्रश्न आहे त्या उत्तर त्या प्रश्नापर्यंत यायचंय. आणि मग त्याच्यानंतर मी ITला पहिल्या आल्यानंतर आमचे जे सर होते RT उपरा सर, ते मला प्रिन्सिपल साहेबांकडे घेऊन गेले. म्हणजे हा मुलगा गरिबीत शिकलाय, कॅन्टीनमध्ये वेटरचं काम करत होता आणि हा पहिला आलेला आहे. तर दळवी साहेब म्हणून त्यावेळी प्रिन्सिपल साहेब होते. तर दळवी साहेबांनी मग मला 3 कॉल दिले. महिंद्रा सिंटर पुणे, महिंद्रा अँड महिंद्राची कंपनी आहे. दुसरा कॉल दिला मुंबईचा रिचेसन पुडास, रेल्वे इंजिन काहीतरी ते बनवतो मुंबईला, मी तिकडे काही गेलो नाही. आणि तिसरा कॉल मला साताराला कुपर इंजिनिअरिंग म्हणून आहे, तिथले असे 3 कॉल दिले. मी पहिलाच कॉल महिंद्रा सेंटरला इंटरव्ह्यू. आता तिथं मला 3 रुपये महिन्याची मिळायचे कॅन्टीनमध्ये काम केलं, तेवढ्यात काय भागत नव्हतं, तेवढं कसं तरी मॅनेज व्हायचं. आता पुण्याला यायचं म्हणलं तर पैसे नाहीत, काय करायचं. घरी तर पैसेच नव्हते. म्हटलं आता आपण आजोळी जाऊया आजीकडं. एक कुशेगाव वगैरे तुम्ही कधी नाव ऐकलंय का. सातारामध्ये एक कुशेगाव आहे, तिथे एक छोटंसं खेडेगाव आहे, तिथून एक साधारण 12 किलोमीटर रंजीवाडी म्हणून. म्हटलं आपण आजीकडे जाऊन त्याच्याकडे 20 रुपये उसने मागूया. त्यावेळी 20 रुपये सुद्धा कोणी देत नव्हते, परिस्थिती गरिबीची आणि 20 रुपयाला पण किंमत होती. झालं मी एक भाड्याने सायकल घेतली, 50 पैसे दिले, 8 तासाला सायकल मिळायची. तर ते 50 पैसे देऊन मी भाड्याने सायकल घेतली आणि मी आजीकडं रंजीवाडीला गेलो. जवळजवळ 45 किलोमीटरचा प्रवास नॉनस्टॉप मी सायकलवरती केला. आजीच्या तिथं गेल्यानंतर वरांड्यात आजी बसली होती, एकटीच होती आजी. आणि त्याच्यानंतर आजीनं माझ्याकडे बघितलं तर मी घामाघूम ओलाचिंब झालेलो. आजी उठली आणि माझं लेकीचं पोरगं आले, नातू आलाय, त्या नऊवारी लुगड्यानं माझं तोंड पुसलं, घामानं ओला झालेलो मी. आणि आजी म्हणले मला काय रे आलास तू. मला आजी मला पुण्याला जायचं आहे, मला 20 रुपये उसने पाहिजेत.
मी कामाला लागले की तुझे आणून दे. मग आजी म्हणली नाही ना रे बाळा, माझ्याकडे आता नाहीत पैसे. आजी म्हणलं मी जेवणार सुद्धा नाही. आजीला मी म्हटलं आजी मी जेवणार सुद्धा नाहीये. आणि अशा ह्याच्यातनं आजी म्हणली कुठून तरी उसनं पासनं करून आणून देते. आणि म्हणलं आजी मला वचन दे, देणार म्हणून. आजी म्हणले दिलं वचन. मग आजीनं मला सकाळी उसनेपासने आणून दिले पैसे. आणि आजीनं 2 भाकरी फडक्यामध्ये बांधल्या, चटणी, हे सगळं गटुडं बांधलं. आणि ते 20 रुपये माझ्यापाशी ठेवले. मी ते हँडलला बांधलं. जे सायकलला तिथून टाक मारते सातारला आलो, बॅग घेतली आणि पुण्यात आलो. महिंद्रा सेंटर पिंपरी. माझी जवळजवळ 25 मुलं वेगवेगळ्या एरियात आली, सातारा, सांगली, कोल्हापूर. आणि पहिलीच इंटरव्ह्यू माझी. आणि त्याच्यानंतर साहजिकच पहिली 8-9 माणसं विचारणारे प्रश्न. अशोक देसाई म्हणून डायरेक्टर तिथं होते. मला सगळे प्रश्न, आता मी आयटीआयला पहिला आलो, मला सगळ्या प्रश्नाची उत्तर माहिती. पहिला येतोय मी त्याला बऱ्यापैकी माहित असतं. तिने जे काय प्रश्न, सिंगल फेज कशाला माझं, 3 फेज कशाला, स्टार कशाला माझं, डेल्टा, सगळ्या प्रश्नाची उत्तर दिली. 1.5 तास इंटरव्ह्यू झाल्यानंतर मला सांगितलं कळवतो तुम्हाला. कळवतो म्हणल्यानंतर मी त्यांना, आता पहिली आयुष्यातली इंटरव्ह्यू, कधी माहित नाही इंटरव्ह्यू कधी दिलेली. म्हणलं साहेब मी खरं सांग का, मी माझ्या आजीकडून 20 रुपये वस्ती घेऊन आलोय. माझे 10 रुपये संपलेत. माझ्याकडे 10च रुपये राहिलेत. म्हणजे 12 रुपये संपले, 8च रुपये राहिलेत. मी आता गावाला जाणार, परत माझ्याकडे यायला पैसे नाहीत. तुम्ही आता मला जर नाही म्हटला तर दुःख नाही वाटणार. पण मी गावाला गेलो आणि तुम्ही जर मला बोलवलं तर माझ्याकडे यायला पैसे नाहीत. आणि अशा ह्याच्यातनं त्यांनी सांगितलं संध्याकाळपर्यंत थांबा आणि आमचा निर्णय संध्याकाळी 6 वाजता सांगू. अजून आम्हाला बाकीच्या मुलाची इंटरव्ह्यू घ्यायची आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मी थांबलो. मला 6 वाजता शिपाई बोलवायला आला. आणि त्याच्यानंतर मी गेलो आणि त्यांनी माझ्या हातात डायरेक्ट उद्यापासून तुम्ही 100 रुपये स्टायपेंड महिन्याला अशी ऑफर दिली आणि उद्यापासून 7ला तुम्ही जॉईन व्हायचं असं तिने सांगितलं. आणि आता झालं, आता खुश झालो. आयुष्यात पहिल्यांदा हातात लेटर मिळालं. काम 100 रुपये काय नोकरी मिळाली. आणि मग त्याच्यानंतर तिथं ती पत्र्याची पिठी डोक्यावर घेतली. चालत चालत जिकडं रस्ता दिसतो तिकडं चालत चालत निघालो. कुठं चाललोय काहीच माहित नाहीये. महिंद्रा सेंटर, आता ते बकाऊलचं चौक आहे तिथं बघा, ते पूर्वी एक पार होता आणि तिथून ते चालत चालत एक MIDC पाण्याची टाकी आहे गवळी मातेच्या तिथं. त्या टाकीपर्यंत जो 9 किलोमीटर मी अंतर कधी चालत गेलो तेच कळलं नाहीये. ते पत्र्याची पीठ डोक्यावरती, अंधार सगळीकडं. आणि तिथे एक लाईट दिसली त्या पाण्याच्या टाकीच्या तिथं. त्या उजेडच्या दिशेनं मी तिथं पोहोचलो. तिथं वॉचमन होता. त्यांना म्हणलं मला आजच्या दिवस तर राहू देता का, माझं इथं कोणी ओळखीचं नाही, नातेवाईक नाहीये. तो वॉचमन मला होय पण म्हणायला तयार नाही, नाही पण म्हणायला तयार नाही. 5 मिनिटांनी झाल्यानंतर ते पत्र काढलं. त्यांना म्हणलं बघा राव, मला अशा असं बघा महिंद्रा सेंटरचा अप्रेंटिस मला उद्यापासून कामाला, मला आजच्या दिवस राहू द्या. ते बरं म्हणलं ठीक आहे. त्या आजीनं ते त्या पाण्याच्या टाकायला हातपाय धुतले. त्या 2 भाकरी आजीने दिली. त्याला 1 भाकरी दिली फडक्यासहित आणि मी 1 भाकरी हातावर घेतली. त्या वॉचमनला माझी माणुसकी कळली आणि त्याच्यानंतर मला राहा. सकाळी महिंद्रा सेंटर जॉईन केलं. मग संध्याकाळी परत आईनं दिला तो संसार. संध्याकाळी त्या टाकीच्या खाली उघडा करायचा, 1 भाकरी टाकायची, त्याच तव्यात पाणी टाकायचं. असं करत 1 वर्ष मी अप्रेंटिस केली. म्हणजे त्या टाकीच्या खाली राहून हा म्हणता माझं 1 वर्ष संपलं. आणि मी इन्स्टिट्यूटला पण पाहायला आलो. मला 96% मार्क्स पडली. आणि महिंद्रा सेंटरनं गिफ्ट म्हणून मला परमनंट लेटर दिलं. आणि माझ्या आयुष्याची जी दुःखाची गोष्ट होती तिथं संपली. तर अशा पद्धतीचा हा जो प्रवास जो आहे. आणि महिंद्रा सेंटरला मी 7 वर्ष वायरमनचं काम केलं. त्याच्यानंतर नोकरीकडे DE केलं, AMI केलं. त्याच्यानंतर फिनलेस पाईपला मेंटेनन्स इंजिनियर म्हणून काम केलं. KK नागला मेंटेनन्स मॅनेजर म्हणून जॉईन झालो. DGM झालो. आणि बजाज ऑटोमध्ये, आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर आलं बघा, मी बजाज ऑटोमध्ये जनरल मॅनेजर म्हणून जॉईन झालो होतो 93 साली. आणि त्यावेळी मात्र माझ्या 2 इंटरव्ह्यू झाल्या. आणि तिसरी इंटरव्ह्यू राहुल बजाज साहेबांच्या बरोबर होती. आणि 2 इंटरव्ह्यू ओके झाल्या, टेक्निकल गोष्टी ओके झाल्या. राहुल बजाज साहेबांच्या बरोबर फक्त कमर्शियल डिस्कशन असतं, मग पगार किती, काय किती. आता ते काय एवढं काय मेजर इश्यू नव्हता. पण राहुल बजाज साहेबांना लंडनमध्ये काहीतरी मीटिंग लागली, त्याच्यामुळे ते आदल्या दिवशीच निघून गेली. आता आम्हाला पत्र पाठवलं या म्हणून फायनल इंटरव्ह्यूला. आम्ही गेलो. तिथं रिसेप्शनने सांगितलं बाबा बजाज साहेब, राहुल बजाज साहेब बाहेर गेले तर अर्जंट कामानिमित्त, तर तुमची अपॉइंटमेंट थोडी पोस्टपोन झालेली आहे. तर राहुल साहेब आले की परत, बजाज साहेब आले की तुम्हाला आम्ही परत कळवतो. आणि तो जो 3 महिने माझी अपॉइंटमेंट पुढे पोस्टपोन झाली.
आता त्या काळामध्ये पूर्वीच्या कंपनीवर ज्या कंपनीत मी काम करतो 3 महिने ॲडव्हान्स नोटीस मला नोटीस पिरियड द्यायचा होता. आणि बजाज कंपनीसाठी तुम्हाला 1 महिन्यात जॉईन करावं लागेल. तर आपण कुठल्याही कंपनीत कोणाला अडचणीत येऊ नये त्यांनाही त्यांचं म्हणणं बरोबर. तर तिथं माझ्या जागेवर दुसरा माणूस, कारण सिनियर मॅनेजर BGM लेवलचा माणूस लगेच मिळत नाहीये, त्याला वेळ द्यावा लागतो. तर मी तिथं नोटीस पिरियड दिल्यानंतर मला तिने रिव्ह्यू करून टाकलं. माझं काम तिथं खूप चांगलं होतं आणि त्याच्यानंतर मला रिव्ह्यू केलं, कारण मला लगेच जॉईन व्हायचं होतं. आता साहजिकच असं होत असताना की मॅडम म्हणजे आता धर्तीची सुरुवात कशी झाली त्या मुद्द्याला मी आता आलोय तुमच्या. आता मग घरीच बसून राहिलो, कारण इकडनं रिव्ह्यू करून टाकलं. राहुल बजाज बाहेर गेल्यामुळं माझे आता मी आडल झालो. आणि कुठल्याही महिलांना बरं वाटतं की बाबा 2-4 दिवस नवरा घरी असला की बरं वाटतं, पण 4-5 दिवस ज्या झाले की बायकांना मग ते त्रास होतो. बायको म्हणल्यावर नोकरीची जेव्हा तर माझं लग्न केलं आणि तुम्ही आता नोकरी सोडून दिली, मारायला तिकडे काय कुसवाशिवाय काही येत नाही, आता तुम्ही नोकरी सोडून दिली म्हणून आम्हाला वाटी म्हणजे भीक मागत फिरतो. म्हणजे महिला एकदा चिडल्या पहिल्या नवऱ्याला गुढीच सांगतात, पण नाही गुढीत ऐकलं तर मग ते काय फणा काढतात ते त्याला माहिती आहे. तर मग तसा तो आम्हाला फणा मॅडमने काढला आणि झालं त्याने सांगितलं पहिल्यांदा बायका गोड बोलून सांगतात, गुढीत नाही ऐकलं ना मग ते त्यांचा हिसका दाखवतात. तर आम्ही आपलं गुढीचं आपलं हो हो म्हटलो. 8-10 दिवस गेल्यानंतर आम्ही घरीच रिकामा टेकडा माणूस. आणि मग त्याच्यानंतर 8-10 दिवसानंतर बायकोनं तंबी देऊन सांगितलं, हे पा की तुम्ही कुठं तर दुसरीकडे जॉब बघा, धंदा बिंदा करणं मराठी माणसाला जमत नाही, गुजराती मारवाडीचा धंदा करावा, आपल्या ह्याच्यात धंदा करणं शक्य नाही, तुम्ही आपलं कुठे जिथं जॉब असेल तिथं करा. म्हणलं अरे करतो, लगेच काय जॉब मिळत नाहीत वरच्या लेवलचे, खालच्या लेवलची जॉब थोडी जास्त असतात पण वरच्या लेवलची जॉब कमी असतात. झालं मग ते काय तिला राग आला, ती एक दिवशी ते भांडण केलं, संध्याकाळी बायको गेली माहेरी निघून. हा आता गेल्यानंतर म्हटलं नवरा बायकोला थोडे दिवस भांडायला लागतं, 2-4 दिवसात होतं परत सगळं. तर ते माहेरी निघून गेल्यानंतर तिथं आपलं ते आता साहजिकच बायकोला एक तर राग आलता मी नोकरी सोडल्याचा. ऍक्च्युली तिला विश्वासात घेऊन मी ते करायला पाहिजे होतं, पण ते मी नाही केलं की बाबा मला छलान मारायची होती, मला अचिव्हमेंट करायची होती. मग तिथं झालं गेल्यानंतर 1 महिना झालं, 1.5 महिना झालं, मला वाटलं तिचा अजून राग शांतता, तेवढी माघार कोणी घ्यायचं, कारण साहजिकच नवरा बायको म्हणले की कुणी माघार घ्यायची, बायका सहसा माघारी घेत नाही त्या, 99% घेत नाही त्या. तर आमच्या बाबतीत तसंच झालं. मग ज्यांनी आमचं ज्यांनी लग्न जमवलं माझ्या मामाने, ते आमच्या सासरी वडील त्या मामाला सांगितलं, काय तुमचा बाचा म्हणे की चांगली नोकरी म्हणून आमची पोरगी दिली आणि त्या तुमच्या बाच्याने नोकरी सोडून दिली, असं कुठं असतं का म्हणे. आमच्या पोरीचं वाटूळ झालं. त्या मामाला राग आला, ते तावताव इथं पुण्यात आली एसटीत बसून, म्हणजे मला तुझ्यासारखा मूर्ख माणूस पाहिला नाही, तू नालायक माणूस निघाला, तुला सांगतो बायको संबंध तू काय धंदा करणार, असं अगदी लेपराईट केलं. आणि त्याच्यानंतर मामा निघून गेले. मी त्या दिवशी सासरवाडला गेलो, इंदापूर गडापुरी म्हणून, आणि म्हटलं बा आपण त्यांची माफी मागूया, मी नोकरी करायचं नोकरी करतो पण असं हे नको. मी तिथे गेल्यानंतर गावचे ते उपसरपंच आमचे सासरी बुवा, आणि त्यांनी मला लाल बुंद डोळे करून वाटरून बघितलं. मला वाटलं आता हे माते मिळतात काय कोणास म्हणजे अगदी अशी अवस्था तिथली. आणि त्याच्यानंतर ते गेले निघून. मी निर्वासित माणसारखा त्यांच्या हॉलमध्ये जाऊन बसलो, माझ्याकडे कोणी आलं नाहीये. बायकोला कळलं मी आलो, बायको मुद्दाम 2 पोरं घेतली, लांब एका झाडाखाली जाऊन बसली. अगदी अर्ध झाल्यानंतर सासूबाई, कुठली मुलीची आई तिला आपल्या लेकीचं कल्याण व्हावं असं वाटतं, सासूबाई अर्धा तासानं पाण्याचा तांब्या घेऊन आल्या. म्हणजे जावई बापू काय हो चुकलं आमचं. म्हणलं तुमचं काय नाही चुकलं, माझं चुकलं, मला धंदा करताय, तुमची मुलगी मला धंदा करू देत नाहीये. नाही म्हणे आमची लाडाची आहे, काय काळजी करू नका, आम्ही हे करू. म्हणलं हे पा माझ्याकडे सासूबाई 5 लाख रुपये आहेत, सगळे 5च्या 5 लाख तुमच्या पुरीच्या नावानं करतो. पण मला तिनं आडकाठी घालू दे. नाही साहेब कशाला हो, मला सासूबाई पहिल्यापासून साहेब म्हणायच्या. तर जावई बापू कधी साहेब मला नेहमी म्हणायच्या. नाही साहेब अशी काय, आम्ही सांगतो पुरीला समजून. मग दुसऱ्या दिवशी खेडेगावची माणसं किती कष्टाळू असतात. पहाटे 5ला उतरून आमच्या सासूबाईने पुरणपोळ्याचा स्वयंपाकाला, जावायला पुरणपोळ्याचा स्वयंपाक असतो, तर पहाटे 5ला सकाळी 6:30 वाजता पुरणपोळ्याचा स्वयंपाक आम्हाला 7 वाजता जेवायला घातलं. आणि त्यांची त्या काळात जीप होती, अर्ध पोतं गहू, अर्ध पोतं ज्वारी, मीठ, मिरच्या, कांदा, बटाटो सगळं जीपमध्ये टाकलं आणि आम्हाला त्या जीपमध्ये बसवलं. सासरे बुवांना सांगितलं आमच्या सासूबाईंनी, माझ्या पुरीचा सगळा संसार पुनर्वसन करून झाल्यानंतरच माघारी या, तो पण पुरीकडेच राहा. आणि आमच्याकडे 15 दिवस आमचे सासरे बुवा इथं राहिले. आता ते आमचा धंदा नवीन, त्याच्यामुळं बुवा जिथे जिथे काही काम मिळेल तिकडे जायचं. आम्ही 2 दिवस आपलं सासऱ्याच्या बरोबर आपलं बायको चहा पाणी पोहे बी आणून द्यायची. त्यानंतर मी आपलं स्कूटरला किक मारायचो आणि मी आपलं जिथं कुठं काम मिळेल ते बघायचो. पण ते मॅडम का नाराज, ती तिच्या जागेवर 100% बरोबर होती.
कारण मला त्या काळात अम्बिसिटर गाडी न्यायला ड्रायव्हर असायचा आणायला. परत मी स्कूटरवरती आलो की बायकोला वाईट वाटतं ना. बरोबर. काय होतं की आमच्या ग्रामीण भागातल्या महिला एखाद्या बाईचा नवरा फौजदार असं बायकोला वाटतं मीच फौजदारी नाही. तर तसं मी जरी मॅनेजर बायकोला वाटतं मीच मॅनेजर आहे. ते साहजिकच तो निसर्गाचा नियम आहे. आणि मग ते गाडीत कार मध्ये जाणारा माणूस स्कूटरवरती आल्यानंतर तिलाही वाईट वाटायला लागलं. मग त्याच्यानंतर मी आपलं छोटं मोठं काम काय असेल, कोणाचा पंखा बिघडला, मी 450 वर्कशॉपमध्ये काम केलं MIDCच्या. म्हणजे कोणाची ट्यूबलाईट गेली असेल, कोणाची मोटर जळाली असेल, कोणाचा पंखा बिघडला असेल, काय काम मिळेल ते मी काम केलं. देतील तेवढे पैसे, कोणी नाही दिले तरी मी कधी कुणावर नाराज नव्हतो. अशा पद्धतीने जो 2.5-3 महिने मी ते काम केलं. आणि सासरी बोला मला दोघांना आमच्या बायकोने चहा आणून दिला. त्याच्यानंतर मला म्हणे साहेब की तुम्ही आता कुठेतरी बघा नोकरीचं, हे काय धंद्याचं सोपं काम नाही. बर आता होला हो म्हणायचं, कारण त्यांची पूर्वी पण मला ती बोलत होती. बायका एकदा रागाला गेल्या की ते बोलत नाहीत नवऱ्याबरोबर. कदाचित तुमचा अनुभव वेगळा असेल, पण बायका बोलत नाही त्या नवऱ्याबरोबर. मग तसं आमच्या बाबतीत ते मॅडम एकदम गप्पच. मला त्याच्यानंतर मला एक फोन आला मद्रासवरनं, मिस्टर माने डे आफ्टर टुमारो देयर इज बोर्ड ऑफ डायरेक्टर मीटिंग आणि यू हॅव टू कम चेन्नई. आता आम्ही खेडेगावातल्या ग्रामीण भागात जरी मॅनेजर DGM जरी असलो तर ते एवढं काही इंग्लिशवरती प्रभुत्व नव्हतं ना. नॉर्मली शॉपफ्लोअरला सगळं मराठी हिंदीच बोलायचे. त्यामुळे इंग्लिशवरती काय ते मद्रासी माणसं ते काही त्यांना इंग्लिशच बोलायची किंवा त्यांची लोकल लँग्वेज, त्यांना काही हिंदी मराठी काही येत नव्हतं. तर ते मिस्टर माने डे आफ्टर टुमारो देयर इज बोर्ड ऑफ मीटिंग यू हॅव टू कम चेन्नई. आता ते नायर म्हणून तो मद्रासी टोनमध्ये तो बोलला. आता आम्ही आता इंग्लिशमध्ये बोलला म्हणून आम्हाला इंग्लिश 2च वाक्य माहिती, येस सर म्हणायचं, नो सर म्हणायचं. आम्ही आपलं म्हणलो येस सर. तर त्याने मिस्टर माने व्हेन यू आर कमिंग एवढं नो सर. मद्रासा इथंच काम मिळत आणि मद्रासा एवढं लांब कुठं काम मिळायचं तेव्हा. आणि फुकट तेवढं आठवड्याभर जायचं, 2 दिवस ट्रेननं 2 दिवस यायचं माघारी. आणि काम नाही म्हणलं आपल्याकडे अजून 4-5 हजार तेच खर्च होऊन जायची. त्याला फोन ठेवून दिला नो सर म्हटल्यानंतर. मी नो सर त्याला फोन ठेवून दिला. 15 मिनिटांना फोन आला, मिस्टर माने आय एम सेंडिंग एअर तिकीट यू हॅव टू कम चेन्नई. म्हणलं येस सर. आता ते येस सर म्हणलं, परत ते फोन कट केला. दुसऱ्या दिवशी आलं DHL कोरियन विमानाचं तिकीट आलं. म्हणलं खेडेगावाला आईवर डेकल पडत ज्याला विमानाचा आवाज वरून बघायचा होता, विमानाचं तिकीट आले. काम देऊन नाही तर विमान तर बसायला मिळेल झालं. मग त्याच्यानंतर आपलं मी सकाळी 10 वाजताच विमानानं तिकीट आलं. आता हे काय माझं काय खरं काय खोटं बाकीच्याला काय सांग, बायको तर बोलतच नव्हती. सासरी पण ह्याच्यातलं काहीच माहित नव्हतं. आपल्या स्कूटरला किक मारली, ते तिकीट खिशात घातलं, एअरपोर्टला गेलो पुण्याच्या, तिथं स्कूटर लावली, ते तिकीट दिलं, बोर्डिंग पास घेतला, विमानात बसलो, गेलो मद्रासला. आता आयुष्यात पहिल्यांदा विमानात बसलो. एक काळ आईवर ढेकलं पडला, विमानाचा आवाज ऐकला, कधी ऐकलं नव्हतं विमान कसं असतं, पण आज विमानात बसायला त्याचा आनंद मोठा. पण जाताना ज्यावेळी जवळ पोहोचलो तिथं असं वाटलं की आपण तिथं आता राहायचं कुठं, आपलं कुठं, आपल्याला मद्रासमध्ये म्हणजे मला असं वाटलं एवढं मोठं हे कुठं राहायचं कुठं जायचं, त्यांनी तर बोलवलंय, ते कसं शोधायचं आपण, म्हणजे अवघडच वाटलं. झालं मग ते आता विमान एअरपोर्ट पण बाहेर कसं जायचं हे पण भीती वाटायला लागली. कारण एअरपोर्ट इथलं पुण्यातलं आमचं छोटं एअरपोर्ट होतं, तिथं एअरपोर्ट मोठं, म्हणजे ते वरनं विमान ज्यावेळी लँड होतं सगळं लाईटी म्हणजे उतरायचं कुठं, बाहेर कुठं जायचं. जे विमानातले पॅसेंजर पुढे पुढे चालले त्यांच्या मागं मागं एकदाशी बाहेर पडलो, त्यांच्या मागे जात जात जात. आता बाहेर पडल्यानंतर तिथे एक माणूस उभा, रामदास माने वेलकम टू चेन्नई. मला एवढा आनंद झाला, 1.5 फूट बाय 2 फुटाचा बोर्ड धरलेला, म्हणलं आय एम रामदास माने, आय एम रामदास माने, म्हणजे छाती ठोकून सांगितलं. झालं आता म्हणलं बरं झालं, जायला एकदा सापडलं तरी झालं. त्यांनी माझी बॅग बी घेतली, नायर साहेब आर्मिस्टर कारमध्ये इथं बसलेले होते, बॅग त्याच्यात त्या कारमध्ये त्यांनी घेतली. आता माने साहेब म्हणजे आता आर्मिस्टर गाडीमध्ये तिथं डायरेक्ट हॉटेल सिलाका कॉन्टिनेंटल जय ललिता मॅडमचं ते 5 स्टार हॉटेल आहे माउंट रोडवरती, तिथं गेल्यानंतर ते नायर साहेबांनी ते सही बी, म्हणजे मी त्या हॉटेलमध्ये सही बी केली. नायर साहेब हे सगळे निघून गेले. ते म्हणजे टुमारो 2 o'clock देयर इज अ मीटिंग. म्हणजे येस सर. मग ते तिथं गेल्यानंतर मग ते जो शिपाई आहे त्या हॉटेलचा वेटर, त्यांनी ते रूम AC चालू केला, TV चालू केला, मी आपला फ्रेश झालो, ते बसलो. ते असं टेबलावरती ते रेट कार्ड, 7,000 रुपये रेंटचा रूम रेंट, 200 रुपये चहा, 200 रुपये बिस्लरी. मी आपला खिशाला हात घातला, आयला म्हणलं आपल्याकडे 2,000 रुपये तरी 7,000 कुठले भरायचे. तुम्हाला सांगतो एवढा एसीच हॉटेल मग आमदार धरून आला, म्हणलं आता आपल्याला इथं कामाला ठेवणार. आता 2,000 जर नाही भरले, उद्या जर 7,000 नाही भरले तर आपल्याला ते एकत्र 7,000 फिटत तुम्ही इथं सोडत नाही. तुम्हाला सांगतो रात्रभर ते मस्त एसीचं केबिन, म्हणजे एसीचे 5 स्टार हॉटेल,
रातभर काय झोप नाही लागली, या अंगावर त्या अंगावर त्या अंगावर 7,000 कशी भरायची. आणि त्याच्यानंतर सकाळी 9 वाजता नायर साहेबांचा फोन आला, मिस्टर माने आर यू कम्फर्ट. मी म्हणलं नायर साहेब कम्फर्ट का छोड़ दो, हॉटेल का बिल कौन भरने वाले पहिले बताओ. ते म्हणले मिस्टर माने डोंट वरी यू आर आवर स्पेशल गेस्ट. असं ते म्हणले. मी फोन ठेवला. म्हणलं आता 2 बिस्लरीच्या बाटल्या, 2 चहा, 2 मसाला डोसा, 2 इडली सांबार, त्या अगदी घरघरी नाश्ता केला. आणि त्याच्यानंतर आमचं ते 2 वाजता त्यांची कार आली, ते बोर्ड ऑफ डायरेक्टर मीटिंग. सगळे 8च्या आत ते सगळे मद्रासी माणसं, इंग्लिश बोलणारी. फक्त चेअरमन हैदराबादचे होते पण साहेब. ते 2 तास इंग्लिशचा बडी मारा. एक तर आम्हाला इंग्रजी येत नव्हतं आणि ते म्हणतात काय ते कळायचं, पण ती इंग्लिश बोलायला सवय नव्हती. मग ते मी काय करते, उत्तर देताना अर्ध इंग्रजी, अर्ध हिंदी, अर्ध मराठी, असे 3 भाषेत ते उत्तर द्यायचो. हे मद्रासी माणसाला ते काही कळत नव्हतं. पण पणया साहेबांना ते लक्षात यायचं की ह्यांना काय म्हणायचं आहे. मी ते ज्यावेळी मराठी बोलून ज्यावेळी इंग्रजी बोलायचो मिक्स करून, त्यांची केस वर जायची अशी. आणि ते एकजण डायरेक्टर पळत पळत गेला डिक्शनरी शोधायला की मी काय बोलतोय ते, कारण त्यांचे म्हणजे आता मराठी शब्द त्यांनाही माहित नव्हते. असं करते 2 तासाची मीटिंग आमची संपली. पणया साहेबांनी सांगितलं, मिस्टर नायर गिव्ह हिम 3 लाख डिमांड ड्राफ्ट ऍडव्हान्स पेमेंट आणि बॅलन्स 3 लाख गिव्ह द आफ्टर कम्प्लिशन ऑफ द वर्क. असं म्हणल्यानंतर मला लक्षात आलं आपल्याला आता काहीतरी पैसे देतात. नायर साहेब गेले आंध्रा बँकेचा तो ड्राफ्ट घेऊन आले. येताना फुलाचा गुच्छ आणला आणि तो फुलाचा गुच्छ प्रणय साहेबांच्याकडे दिला. 3 लाखाचा ड्राफ्ट आणि फुलाचा गुच्छ माझ्याकडे दिला. आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीनं माझी पहिली ऑर्डर 3 लाखाची मद्रासला फायनल झाली. माझ्या धंद्याची सुरुवात झाली. आणि हे सगळं सांगत असताना की मी मगाशी सांगितलं के नागला मी मॅनेजर म्हणून होतो, डीजीएम म्हणून होतो. तिथं जर्मनीच्या मशीन होत्या थर्माकोल बनवायच्या. BASF म्हणून ह्याची इन्व्हेन्शन केलेलं आहे जर्मनीमध्ये. आपल्या म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर ती जी कंपनी आहे ती मुंबईला BASF म्हणून आली स्वातंत्र्याच्या अगोदर. आणि ते फक्त त्यांचंच मटेरियल द्यायचं, त्यांच्याच मशीन द्यायच्या. भारतात पूर्वी थर्माकोल असं रेशन दुकानासारखं फक्त 4च कंपन्या होत्या, म्हणजे 93च्या अगोदर. कोल्हाईन अहमदाबाद, के नाग पुणे. ते स्वतः डायरेक्टर होते BASF मध्ये, के नाग. मग ते रिटायर्ड झाल्यानंतर त्यांनाच तो प्लॅन्ट दिला जर्मनीवाल्यांनी. आणि एक दिल्लीला प्लॅन्ट होता आणि एक कलकत्त्याला प्लॅन्ट होता. असे फक्त 4च प्लॅन्ट होते. मी ज्यावेळी ह्या धंद्यामध्ये सुरुवात केली ह्या धंद्याची, आणि त्याच्यानंतर जे आज आम्ही भारतामध्ये मद्रास पासून दिल्लीपर्यंत, मुंबईपासून कलकत्त्यापर्यंत जेवढं थर्माकोल बनतं त्यातलं 80% थर्माकोल एकतर माझ्या मशीन मधनं बनतं. तुमच्या घरात जे थर्माकोल एकतर माझं आहे ना तर माझ्या मशीन पासून तयार झालेलं आहे. अशा पद्धतीनं थर्माकोलमध्ये खूप मोठा आम्ही विस्तार केला. म्हणजे आज जवळजवळ 80-90% मशिनरी भारतात माझ्या मशिनरी आहेत. एवढंच नव्हे, तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हटला बाहेरच्या 45 देशामध्ये, श्रीलंका, सौदी अरेबिया, नायजेरिया, केनिया, बोट्सवाना, साऊथ आफ्रिका, टांझानिया, इथिओपिया, युगांडा. मॅडम, मला तुम्हाला सांगायला आज गर्व वाटतो. माझी मद्रासमध्ये 93 साली जी सुरुवात झाली, आज मला सांगायला आपल्याला गर्व वाटतो. भारतात मद्रासपासून दिल्लीपर्यंत आणि मुंबईपासून कलकत्त्यापर्यंत मी 128 प्रोजेक्ट दिले आहेत. भारतात 134 प्रोजेक्ट आहेत. 90% थर्माकोलच्या मशिनरी मी पाठवलेल्या आहेत. तुमच्या घरात जे थर्माकोल आहे एकतर रामदास मानेचं असेल, नाहीतर रामदास मानेच्या मशीन मधनं बनवून. म्हणून तुमचं जो थर्माकोल मॅन तुम्ही मग जो प्रश्न दिला, म्हणून थर्माकोल जे कुणाच्याही घरात जे थर्माकोल असतं बिहाइंड द रामदास माने आहे. पूर्वीच्या काळात फक्त 5च कंपन्या होत्या, 4 ते 5च. आणि ते रेशन दुकानासारखा प्रकार होता. तुम्हाला जर एखाद्या फिलिप्स कंपनीला, पूर्वी फिलिप्स कंपनी नाव ऐकलं असेल, त्यांना जर थर्माकोल पाहिजे असेल त्यांना 2-2 महिने वेटिंग करावं लागायचं. हो, ते टीव्हीला पॅकिंगला. आज जे थर्माकोल भारतात जे मिळते त्याच्या पाठी बिहाइंड द रामदास माने आहे. एवढंच नव्हे तर बाहेरच्या 45 देशामध्ये, श्रीलंका, सौदी अरेबिया, नायजेरिया, केनिया, बोट्सवाना, साऊथ आफ्रिका, टांझानिया, इथिओपिया, युगांडा, दुबई, रासल खैमा, फुजेरा, शारजा, इराण, इराक, सुदान, जर्मनी एवढ्या देशामध्ये 352 थर्माकोलचे प्रोजेक्ट निर्यात केले. मस्कतच्या राजाला जगातला सर्वात मोठा प्रोजेक्ट दिला, तो गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये. आणि जगातला सर्वात मोठं मशीन बनवलं ते लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये. अशा पद्धतीचा हा जो थर्माकोलचा प्रवास आहे. आणि मला निश्चितपणे सांगायला गर्व वाटतो की बाहेरच्या देशामध्ये जे थर्माकोल तुमचा मध्येच जो बंदीचा तुम्ही मगाशी एक मुद्दा उपस्थित केलता, मला भारत सरकारनं रिसायकलिंगचं इंटरनॅशनल लेवलचं पेटंट दिलेलं आहे. ऑस्ट्रेलिया असेल, जर्मनी असेल, कोरिया असेल, अमेरिका असेल, या ठिकाणी मला आवर्जून ते बोलवतात. जाताना बिझनेस क्लासचं विमानाचं तिकीट, 2 दिवस 5 स्टार हॉटेलचा स्टे आणि $700 मानधन देतात. म्हणजे जिथं पिकतं तिथं विकत नाही. मी ह्याचं संशोधन केलं. आणि त्याच्यानंतर मला इथं भारतात किंमत नाही, पण बाहेरच्या देशात मला आवर्जून ते बोलवतात थर्माकोलचं रिसायकलिंग प्रेझेंट करण्यासाठी.
आणि तुमचा जो मगाचा एक प्रश्न होता की बाबा थर्माकोलवरती बंदी, हा, मला ते विचारायचं अगदी अगदी बरोबर तुमचा जो मगाशी प्रश्न होता. तर जे बंदी आहे ते थर्मोफॉर्मिंग वरती आहे की ताटं वाट्या जे असतात, प्रोसेस एक, दोन्हीचं रॉ मटेरियल एकच, प्रोसेस एकच असते. म्हणजे ताटं वाट्या जी आहेत ती पूर्वी काय करायची माणसं, ते पर्यावरणाला ते जेवायची आणि फेकून द्यायची ताटं कुठं पण रस्त्यात. पण आम्ही जे थर्माकोल बनवतो ते इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीला पॅकिंग, इंडस्ट्रियल पॅकिंगला बंदी नाहीये. बंदी आहे कुठलं, थर्मोफॉर्मिंग ज्याला आहे. आता काय झालंय की लोक सगळ्यालाच थर्माकोल म्हणतात. त्याचं खरं टेक्निकल नाव आहे थर्मोफॉर्मिंग. त्याची ताटं वाट्या जेवणासाठी आपण बनवतो, म्हणजे आपण वापरतो, त्याच्यावरती बंदी आहे. थर्माकोल इंडस्ट्रियल पॅकिंगला आतापर्यंत जगात कुठलंही मटेरियल नाहीये की जे टीव्हीचं किंवा रेडिओचं किंवा इलेक्ट्रॉनिक वॉशिंग मशीन किंवा इलेक्ट्रॉनिक ज्या ज्या वस्तू आहेत ते थर्माकोल जे आहे याला दुसरं आतापर्यंत अल्टरनेटिव्ह पर्यायी मटेरियल नाहीये. तिथं 100% बिल्डिंग मध्ये थर्माकोलच वापरावं लागतं. तिथं टेम्परेचर जातं 52-54 डिग्री, आणि जर 52-54 डिग्रीला जर टेम्परेचर गेलं तर माणसं राहू शकत नाही. ते प्रत्येक भिंतीच्या आतमध्ये किंवा स्लॅबवरती थर्माकोलचा एक लेअर देऊन टाकतात. कारण थर्मा आणि कूल म्हणजे जरी बाहेर 52-54 डिग्री असलं तर आतमध्ये तुमचं 25-26 टेम्परेचर वाढत नाही, कारण ते हीट इन्सुलेशनचं काम करतं. सिमिलरली कोल्ड इन्सुलेशनचं काम असं करतं. युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये -22-24 डिग्री टेम्परेचर असतं. माणूस 22 आणि 24ला माणूस जगू शकत नाहीये. तर त्याच्यामध्ये थर्माकोलचे ते वाल वापरतात. त्याच्यामुळं थंड जरी बाहेर असलं तर आतमध्ये ते उबदार राहतं. म्हणजे बेस्ट हीट इन्सुलेशन, बेस्ट कोल्ड इन्सुलेशन, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते साऊंड इन्सुलेशन. तुम्ही बरेच मोठे मोठे स्टुडिओ असतात ते साऊंड इन्सुलेशनला थर्माकोल वापरतात, कारण ते साऊंड ऑब्झर्व करायची त्याची ताकद आहे आणि वजनाला हलका आहे. शॉक ऑब्झर्वेशन कॅपॅसिटी आहे. आतापर्यंत थर्माकोलला जगात कुठलंही अल्टरनेटिव्ह मटेरियल नाहीये. तुमचा जो मुद्दा आहे ताटं वाट्या जे आहेत ज्याला थर्मोफॉर्मिंग म्हणतात ते त्याच्यावरती बंदी आहे. पण लोकांना टेक्निकल शब्द माहित नसल्यामुळे त्याला पण थर्मोफॉर्मिंगला थर्माकोलच म्हणतात. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला ते कळलं. नक्कीच. मला वाटतं की हा एक खूप मोठा मुद्दा आमच्या मनात नेहमी असतो आणि आज थेट थर्माकोल मॅनशीच बोलता येते, तर त्याच्याकडूनच हे उत्तर जाणून घेणं. तुम्ही आता जे सांगितलं हा इतका नाट्यमय प्रवास आहे खरं तर. म्हणजे एका कुपीत कुठेतरी जिथे आभाळ टेकतं तिथे जग संपतं असं वाटणारा एका खेडेगावातला मुलगा ते आज इतका आंतरराष्ट्रीय एक व्यवसाय, त्याचं संशोधन, त्याचं पेटंट, म्हणजे एका अर्थाने तुम्ही उद्योजकही आहात, संशोधकही आहात. तर हा सगळाच प्रवास इतका रोमांचकारी आहे. मला तुम्हाला जाता जाता हे विचारावं असं वाटतं की एक मराठी माणूस जगात आपलं स्वतःचं नाव, आपल्या स्वतःच्या एका छोट्याशा गावाचं नाव इतकं मोठं करतो. तर आज तुमच्या बायकोनी जसं म्हटलं होतं, तुमच्या पत्नींनी जसं म्हटलं होतं की मराठी माणूस हा काही उद्योगात येऊ नये, त्यांनी त्याला उद्योग जमणार नाही. आता इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर उद्योगात येऊ इच्छिणाऱ्या मराठी तरुणांना काय सांगेल? मॅडम, किती सुंदर प्रश्न तुम्ही विचारला. तुम्ही आता माझ्या बायकोचंच नाव घेतलं म्हणून आता मी परत त्याच्यावरती जरा एक मिनिटं बोलतो. मॅडमचं म्हणणं होतं की बाबा आपल्याला जमत, मराठी माणसाला उद्योगधंदा जमत नाही. तिच्या नावावर एक SR थर्माकोल कंपनी आहे. S म्हणजे शोभा, R म्हणजे रामदास, नवरा बायकोची कंपनी प्रायव्हेट लिमिटेड. आणि बायकोला मी जवळजवळ 80 देशात घेऊन गेलेलो आहे. मी पृथ्वीला 3 वेळा मारलेला आहे. 182 देशात मी जाऊन आलोय, म्हणजे 10 जम्बो पासपोर्ट संपलेले आहेत. बायकोला मी 70 देशात घेऊन गेलेलो आहे. फ्रान्स असेल, इंग्लंड असेल, अगदी सगळे अरब कंट्री असेल, ऑल आफ्रिकन कंट्री असतील. आणि तिला वाटतंय की मराठी माणसानं उद्योगात यावं. पण तिनं सुरुवातीला, आता तुमचा जो महत्वाचा प्रश्न जो आहे की नवीन पिढीनं जे काय करायला पाहिजे, हे पहा, भारत सरकार सगळ्याला नोकऱ्या देऊ शकत नाही. तुम्ही आता ते विसरा. खाजगीमध्ये एवढ्या नोकऱ्या नाहीत. तुम्ही शिक्षण घेतले, तुम्हाला काही करायची इच्छा आहे, तुम्ही उद्योगधंद्यात नाही यायला, उद्योगधंदाच करायला पाहिजे. तुम्ही नोकरी मागणारे नाही, नोकरी देणारे व्हायला पाहिजे. आणि धंदा करायला फारसं लागत नाही. तुमच्याकडे जिद्द, चिकाटी आणि कष्ट करायची तयारी असली की मी 101 स्टॅम्प पेपरवरती लिहून देतो, तुम्ही धंद्यात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीये. फक्त तुमच्याकडे जिद्द आणि चिकाटी पाहिजे आणि धाडस पाहिजे. हे जर केलं तर मॅडम, मला वाटतं, मला जे तुम्ही जो प्रश्न सांगितला, हे 3 गोष्टी मुलांनी करायला पाहिजेत. आणि आता नोकरीचा विषय सोडून द्या, आपल्याला बाकीच्या भानगडीत पडायचं नाहीये. हे आरक्षण मिळालं तर उत्तम, चांगलीच गोष्ट आहे. पण तुम्ही कुठल्या आरक्षणाच्या नादाला लागू नका. मिळालं तर उत्तम. आणि हे सगळं जे आहे तुम्ही धंदा करा, स्वतःच्या हिमतीवरती करा. बरं, दिलं आरक्षण, अहो आपल्याकडे लाखो कोट्यावधी मुलं पडलेली आहेत, किती मुलांना मिळणार आहे त्याच्यातनं?
दिलं समजा, किती मुलांना मिळणार आहे? फार कमी मुलांना मिळणार आहे. बाकीच्यानी करायचं काय? बाकीच्यानी धंदाच करायचा, आणि धंदा करायला खूप हुशार लागत नाही. धंदा करायला तुम्हाला सांगतो 80-90% माणसं, आता मॅडमनी सांगितलं होतं, मी त्याचं पण गणित सांगून टाकतो. मॅडम 90% मुलं UPSC करतात. सगळे जवळजवळ लाखो मुलं बसतात, त्यातले हार्डली तुम्हाला सांगतो 1000-1500 मुलं उत्तीर्ण होतात. लाखो मुलं असतात. ही जी मुलं जी असतात ते UPSC म्हणजे कलेक्टर, IAS IPS बनतात. 80 ते 90% मुलं साधारणतः DGM GM वगैरे असे बनतात, CEO बनतात. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो 60 ते 70% जी मुलं आहेत ना, ती साधारण मॅनेजर ऑफिसर वगैरे बनतात. आणि 50% 60% जो काटा पास तो उद्योजक होतो, आणि सगळी माणसं त्याच्याकडे काम करतात. दॅट इज द फॅक्ट. वा. तर तुम्ही मेहनत करा, कष्ट करा, आणि तुम्ही यशस्वी व्हा. मॅडम, मलाच तुमचं कौतुक वाटलं की तुम्ही ज्या ज्या पद्धतीनं खोचक प्रश्न विचारले, आणि त्या प्रश्नाचं मला सगळ्या गोष्टीची उकल करावी लागली, का तुमच्या प्रश्नाचं समाधान करणं मला ते योग्य वाटत होतं. मी जरा थोडंसं विस्तारानं बोललो, त्याच्याबद्दल मीच तुमची माफी मागतो. नाही, मला वाटतं हा सगळा हा जो पूर्ण आपला भाग आहे, पूर्ण आपला हा जो विनर्स टॉक शोचा एपिसोड आहे, हा खऱ्या अर्थाने एका विनरचा टॉक आपण आज ऐकला. एक माणूस यशस्वी होतो त्याच्या मागे किती मेहनत असू शकते, आणि ती किती लहान वयापासून त्याची सुरुवात होते. शिक्षण घेण्यासाठी किती कष्ट करायला लागतात. साहेब, आमची पिढी त्या मनाने खूप सुदैवी आहे असं मी म्हणेन, की आमच्या पाठीमागे आई वडील खंबीरपणे उभे असतात. आम्हाला अनेक सेवा सुविधा आहेत. असं असतानाही आम्ही निराश होतो, आणि आपल्याला शॉर्टकटनी गोष्टी कशा मिळतील याची वाट बघत असतो. पण शॉर्टकटनी मिळणाऱ्या यशापेक्षा हे असं कष्टाने मिळवलेलं यश हे किती टिकाऊ असतं. आज तुमच्या वयाचा अंदाजही आम्हाला तुमच्याकडे बघून बांधता येत नाहीये, इतका तुमचा उत्साह आहे, ती ऊर्जा आहे, आणि त्याचा एक मेहनतीचा भक्कम पाया आहे. त्यामुळे मला वाटतं हा भाग जरी सविस्तर असला तरी एकदा नाही अनेकदा आपल्या कुटुंबासमवेत, लहान मुलांसमवेत, मोठ्यांसमवेत, तरुणांसमवेत आपण सगळे हा भाग पुन्हा पुन्हा बघू. कारण मला वाटतं जशी आजीची गोष्ट असते की आपण लहानपणी ऐकलेली असते, पण ती आयुष्यभर आपल्याला सोबत करते, तसं रामदास माने साहेबांची या टॉयलेट मॅनची ही जी कथा आहे ती आपल्याला आयुष्यभर सोबत करेल आणि दिशा दाखवत राहील. तर तुमचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू.